आपल्या बिझनेससाठी मार्केटिंग व्हिडिओज असतील किंवा मार्केटिंग प्लॅन असेल, आपण सर्व बनवणार आहोत. कसं असतं तर प्रॉम्प्ट असतात का? प्रॉम्प्टला आपल्याला काही घेणं देणं नाही. आपल्याला काय फक्त काय पाहिजे, की तुम्हाला जे पण पाहिजे त्याला पूर्ण डिटेलमध्ये सांगून द्यायचं. आता तुमचा प्लॅन किती, तुम्हाला किती सेकंदचा व्हिडिओ पाहिजे, व्हिडिओमध्ये तुम्हाला काय-काय यूज करायचंय, तुमचा अवतार यूज करायचा आहे का असं तुम्हाला एक साधा व्हिडिओ बनवायचा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला टायपोग्राफी पाहिजे का, बी रोल पाहिजे का, तुम्हाला त्यामध्ये एडिटिंग कशी पाहिजे. तुम्ही प्रत्येक गोष्ट तुम्ही यायला सांगू शकता आणि जेवढं डिटेलमध्ये तुम्हाला सांगता येईल, तेवढं डिटेलमध्ये सांगून द्यायचं. आता आपण काय हॅलो? हां, एक मिनिट बोलिए. तो मैं ग्राफी से बात कर रही हूँ। एक्चुअली आपने हाँ, हाँ, मैडम सुनिए ना, अभी 5 मिनट में कॉल करूँ क्या? थोड़ा एक लाइव वेबिनार चालू है अभी। अ, मैं व्हाट्सएप पे टेक्स्ट ड्रॉप कर देती हूँ, आप मुझे टेक्स्ट कर दीजिए। हाँ, ठीक है मैडम, ठीक है. थँक यू. ठीक है सर, थँक यू. हां सर. आता म्हणजे तुम्हाला कसं असते, की आपण मित्राला कसं बोलतो, तुमचा बिझनेस काय आहे किंवा कस्टमरला काय सांगतो तुम्ही, की आम्ही ह्या सर्व्हिसेस प्रोव्हाईड करतो. तसंच तुम्हाला ChatGPTला ला पूर्ण ट्रेन करायचंय, की तुमच्याकडे काय-काय सर्व्हिस भेटतात, तुमचा प्लॅन काय आहे, तुम्हाला रील कुठं टाकायच्या, Instagramला टाकायच्या का मार्केटिंगसाठी पाहिजे, का कशासाठी पाहिजे. तुम्हाला म्हणजे डिटेलमध्ये आपलं बेसिक पासून त्याला सांगत चालायचं, की बाबा माझं हे मल्टी सर्व्हिस आहे, मी हे काम करतो. आमच्याकडे एपीएस विड्रॉल होते, मनी ट्रान्सफर होतं, आम्ही ऑनलाईनचे फॉर्म भरतो. जेवढी डिटेलमध्ये आपल्याला माहिती सांगता येईल, तेवढं आउटपुट आपल्याला चांगलं भेटतं. आता हिने बघा पूर्ण आपल्या स्कीम ॲड केलेल्या आहेत. त्याला फक्त आपण काय सांगितलं, की बाबा आमचं फक्त भंडारी मल्टी सर्व्हिस शॉप आहे. आम्ही ऑनलाईनची सर्व कामं करतो. आता त्याला एवढं सांगितलं नाही. तुम्ही मला सांगू शकता, की आता आपल्याला व्हिडिओज बनवायचे आहेत. आपल्याला व्हिडिओज बनवायचे आहेत. आपला अवतार यूज करू. कॅरेक्टर काय असतं, की बाबा जे आपण आपला त्याला एक फोटो देणार आपल्या चेहऱ्याचा किंवा आपला एक पूर्ण फोटो देणार. तसं ते आपलं एक कॅरेक्टर तयार करतं. ते कॅरेक्टर यूज करून तुम्हाला तसा व्हिडिओ पाहिजे तसा व्हिडिओ बनवू शकता. आपल्याला त्या व्हिडिओज बनवायचे आहेत आपला अवतार यूज करून. तर तर आपला माईक चालू करा ना. तुमचं मला काही डिटेल लागेल, ॲड्रेस झालं, मोबाईल नंबर झालं. हां, बघा सर, काही असं जास्त अवघड नाही. फक्त काही बेसिक गोष्टी असतात. फक्त तेवढ्या सांगायच्या. त्यानुसार तुम्हाला आउटपुट नंबर 1 येऊन जाईल. आता आपण काय सांगितलं, की आपल्याला त्या व्हिडिओज बनवायचे आहेत, आपल्याला अवतार यूज करून. तर त्याला तुम्ही अजून काय सांगू शकता, की तुम्हाला ऑफिस सेटअप कसं पाहिजे, तुमचा ड्रेस कोड काय पाहिजे, तुम्ही आयडी कार्ड घालून बसायला पाहिजेत का कसं बसायला पाहिजे, तुम्हाला व्हिडिओमध्ये काय-काय दाखवायला आवडेल, बी रोल कसा पाहिजे, ते तुम्ही त्याला सांगू शकता. आता आपण काय सांगितलं, की आपल्याला अवतार यूज करून तर व्हिडिओज बनवायचे आहेत. व्हिडिओ बनवायचे आहेत आणि मला प्रोफेशनल CSC ऑफिस सेटअप पाहिजे. आता काय सांगितलं, की आपल्याला एक प्रोफेशनल CSP ऑफिस सेटअप पाहिजे आणि मी ऑफिसमध्ये बसून माहिती देत आहे, असं पाहिजे. आता बघा सर, आपल्याला काही बी व्हिडिओ बनवायचा असेल किंवा मार्केटिंग करायची असेल. आता मार्केटिंग करायची म्हणलं तर कोण करतं मार्केटिंग? एक सोशल मीडिया एक्सपर्ट म्हणा किंवा डिजिटल मार्केटर म्हणा. ह्याला जास्त नॉलेज असतं, की बाबा आपला बिझनेस आपल्या बिझनेसची कशी मार्केटिंग करता येईल किंवा तुम्ही कशाप्रकारे तुम्ही Instagramला रील टाकायला पाहिजेत. आपलं मार्केटिंग स्ट्रॅटेजी काय पाहिजे? तर तुम्ही डायरेक्ट त्याला रोल देऊ शकता. आता आपल्याला व्हिडिओज बनवायचे आहेत. आता व्हिडिओजमध्ये आपल्याला माहिती आहे का कॅमेरा अँगल कसा पाहिजे, लाइटिंग कशी असली पाहिजे, एवढं नॉलेज काय आपल्याला नाही. तर तुम्ही डायरेक्ट सांगू शकता, की तुम्ही एक एआय क्रिएटिव्ह डायरेक्टर आहात. डायरेक्टर म्हणजे काय, आता आपण ज्या मूव्हीज बघतो, वेब सीरीज बघतो. आता डायरेक्टर शिवाय कोणाला माहीत असेल का, की कॅमेरा अँगल कसा घ्यायला पाहिजे, लाइटिंग कशी पाहिजे, कलर पॅलेट कसे पाहिजेत. तर व्हिडिओमध्ये
जेवढं पण आता आपल्याला रोल कशामुळे दिला की आता समजा तुम्ही ऑफिसच्या शटर मध्ये बसलात आणि आपल्याला पाहिजे आय कॉन्टॅक्टचा कॅमेरा अँगल पाहिजे. जर आपण त्याला सांगितलं नाही की कॅमेरा अँगल कसा पाहिजे, तो काय करणार? अचानक ड्रोन शूट घेणार, अचानकच वाईड अँगल शूट घेणार. त्याने काय होणार की आपला व्हिडिओ प्रोफेशनल वाटणार नाही. तर त्याला आता आपण रोल दिलाय की तुम्ही डायरेक्टर आहात. आता काय करणार तो? प्रत्येक आपल्या सीन नुसार, आपल्या स्क्रिप्ट नुसार जो पण योग्य कॅमेरा अँगल असेल, लाइटिंग असेल, ते पूर्ण ऑप्टिमाइज करून तो प्रॉम्प्ट मध्ये ऍड करतो. म्हणून त्याला आपण रोल दिला की बाबा तुम्ही एक क्रिएटिव्ह डायरेक्टर आहात. हा एक रोल झाला. अजून तुम्ही काय रोल देऊ शकता की आता तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओ टाकायचा इंस्टाग्रामला, तर तुम्ही सांगू शकता की बाबा तुम्ही इंस्टाग्राम ग्रोथ चांगल्या प्रकारे करता, तुम्ही खूप असे व्हिडिओ तुम्ही व्हायरल केलेले आहेत, तर आपल्याला त्याच फॉर्मॅटमध्ये आपला पण व्हिडिओ आपला व्हायरल गेला पाहिजे. तर असा पण तुम्ही त्याला रोल सांगू शकता. आता आपण काय करू की तुम्ही एक मार्केटिंग एक्सपर्ट आहात, TSC आपले सरकार मधून तुम्ही खूप मोठा बिझनेस बिल्ड केला आहे. आता ह्याला मरून काय दिला की तुम्ही मार्केटिंग एक्सपर्ट आहात. कशामध्ये एक्सपर्ट आहात की तुम्हाला माहिती आहे की सीईसीच्या सर्व्हिसेस बद्दल कसे व्हिडिओ बनवायचे. आपले सरकार मधून तुम्ही खूप मोठा बिझनेस बिल्ड केला, म्हणजे त्याला ह्या बिझनेसचं पूर्ण नॉलेज आहे की सीएससी मध्ये कसं काम करायला पाहिजे, आपल्या सरकारमध्ये काय काय कंटेंट असला पाहिजे, काय काय टॉपिक असले पाहिजे, हे सर्व ते आता यामध्ये ऍड करणार. आणि अजून तुम्ही काय रोल देऊ शकता आणि कोणता पण व्हिडिओ जर तुम्हाला बनवायचा आहे, तर त्यामध्ये जर तो व्हिडिओ तुम्हाला इंस्टाग्रामला जर टाकायचा असेल, तर त्यामध्ये एक फ्रेमवर्क आहे, हुक प्रॉब्लेम सोल्युशन सिटी सांगतो तुम्हाला मी. बिझनेस बिल्ड केला आहे आणि आपल्या व्हिडिओमध्ये हुक प्रॉब्लेम सोल्युशन अँड सिटी. आता त्याच्यामध्ये काय असतं सर की जो पण हुक असतो, तो हुक काय असतो की आता आपण जर इंस्टाग्रामला रील बघितली आणि मी जर म्हणलो की नमस्कार, माझं नाव आहे किशोर खाकरे, तर कोणी बघत नाही. तर हुक काय देऊ शकता की PM किसानची केवायसी तुम्ही अजून केली नाही का, किंवा तुम्ही अजून PM किसानची केवायसी का केली नाही, किंवा असं टाईप मध्ये की 3 सेकंद कस्टमर जो आपला इंस्टाग्राम बघणारा जो मेंबर असतील किंवा जे इंस्टाग्राम मध्ये आपला व्हिडिओ बघतील, तर 3 सेकंद तरी आपला व्हिडिओ त्यांनी बघितला पाहिजे. तर हा झाला हुक. आणि जो प्रॉब्लेम असतो की तुम्ही त्या रील मध्ये काय प्रॉब्लेम सॉल्व्ह करताय, त्याच्यामध्ये तुम्ही सोल्युशन काय दिले, हे झालं प्रॉब्लेम आणि सोल्युशन. आणि सिटी म्हणजे काय झालं? कॉल टू ऍक्शन. आजच आमच्या सेंटरला भेट द्या किंवा आजच आम्हाला कॉल करा, अशा टाईपमध्ये तुम्ही सिटी देऊ शकता. आणि हा जर आपण फ्रेमवर्क ह्यामध्ये ऍड केला, तर येणाऱ्या आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये हा फ्रेमवर्क डबल सांगायची गरज नाही. एकदा तुम्ही ह्या प्रोजेक्टमध्ये जर तुम्ही तुमचा पूर्ण एक ब्रेन सेट केला, तर परत परत एवढ्या गोष्टी सांगायची गरज नाही. फक्त हॅलो. यायचं. बोला की. बोला ना संकेत. बोला बोला. हा, प्रॉब्लेम सोल्युशन अँड सिटी, या 4 गोष्टी आपल्या यामध्ये. बोला ना. प्रॉब्लेम सोल्युशन अँड सिटी हा प्रत्येक आपल्या व्हिडिओमध्ये आला पाहिजे. ज्याने काय होणार की आपण जो पण इंस्टाग्रामला कंटेंट टाकणार, जेवढे पण व्हिडिओ टाकणार, ते आपले व्हिडिओ व्हायरल होण्याची शक्यता वाढते. आणि जर तुम्ही डायरेक्ट आलात की माझा हा टॉपिक आहे, मला व्हिडिओ बनवायचा प्रॉम्प्ट द्या, तुम्हाला प्रॉम्प्ट भेटणार. पण जे तुम्हाला आउटपुट तुम्ही विचार केला होता की असं आपल्याला आउटपुट पाहिजे होतं पण आलं नाही, तर ते कशामुळे येत नाही की तुम्ही यायला प्रॉपर सांगत नाहीत की तुम्हाला काय पाहिजे म्हणून. आणि कोणताही व्हिडिओ असो किंवा काही पण असो, त्याला तुम्हाला काही रोल द्यावा लागतात. रोल दिले म्हणजे काय की तो त्या गोष्टीमध्ये एक्सपर्ट आहे. आता बघा, सिटी आलं पाहिजे, आलं एवढं ऍड केलं. आता स्टेप बाय स्टेप तुम्ही त्याला एक प्रोसेस सांगून पूर्ण 1 दिवसामध्ये तुमचं जो बिझनेस आहे किंवा काही पण असू द्या, 1 दिवस पूर्ण प्रॉम्प्टच्या मागं पडायचं नाही. प्रॉम्प्ट तुम्हाला चॅट GPT काढून देतो, कुणाला प्रॉम्प्ट मागायची गरज नाही, काय नाही.
फक्त एक दिवस तुम्हाला पूर्ण तुमचं ChatGPT तुम्हाला ट्रेन करावं लागेल, की तुम्हाला काय काय पाहिजे तुमच्या पूर्ण बिझनेसमध्ये, व्हिडिओज काय पाहिजेत. आता बघा हिने काय दिलं, हे बघा स्टेप बाय स्टेप काय दिलं, भंडारी मल्टीसिरीज व्हिडिओ फ्रेमवर्क दिलं, एकच AI अवतार तुम्ही, एकच प्रीमियम ऑफिस सेटअप, एकच सिनेमॅटिक स्टाईल, हुक, प्रॉब्लेम सोल्युशन, सिटी. म्हणजे प्रत्येक गोष्टी मार्केटिंग गोल त्यांनी ऍड केला, सिनेमॅटिक स्टाईल ऍड केली. हे कशामुळे ऍड केली, आपण त्याला एक रोल दिला होता की बाबा तुम्ही एक AI क्रिएटिव्ह डायरेक्टर आहात. तर डायरेक्शन म्हणजे जेवढ्या जेवढ्या पण गोष्टी महत्वाच्या असतात त्या पूर्ण गोष्टी ऍड केल्या. जर आपण त्याला रोल दिला नसता तर ह्या गोष्टी त्यांनी ऍड केल्या नसत्या. तर त्यांनी प्रत्येक गोष्ट यामध्ये आपल्याला ऍड करून दिलेली आहे. मग अजून तुम्ही काय ऍड करू शकता, आता जे पण आपल्या व्हिडिओमध्ये जे बी रोल असेल, जो मराठी अॅनिमेटेड टायपोग्राफी असेल, किंवा अजून तुम्हाला CTA मध्ये तुम्हाला काय पाहिजे तुम्ही ते पण ऍड करू शकता. आता तुम्ही अजून सांगू शकता की आपल्या व्हिडिओमध्ये मराठी अॅनिमेटेड टायपोग्राफी, प्रोफेशनल बी रोल्स, हे सर्व प्रॉपर आलं पाहिजे. आता स्टेप बाय स्टेप तुमच्या डोक्यात जेवढे पण प्लॅन आहेत, तुम्हाला व्हिडिओमध्ये तुम्हाला काय काय पाहिजे ती प्रत्येक गोष्ट त्याला सांगायची, म्हणजे सांगायची, मग काही पण असो. कारण तुम्ही त्याला जेवढं बोलता आणि जेवढं सांगता एकदम मित्रासारखं, म्हणजे AI टूल आहे, त्याला लयच प्रोफेशनल आपल्याला बोलावं लागेल, हिंदी बोलू का इंग्लिश बोलू का लयच प्रोफेशनल मराठी बोलू, तसं काही नाही. तुम्हाला जी लँग्वेज येते, मराठी असो, हिंदी असो, उर्दू असो, तेलुगू असो. हा बोला ना. आता बघा याला पूर्ण आपण सांगितलं कसं ऑफिस पाहिजे, काय पाहिजे. आता जो कोणाचा बिझनेस असू दे, आता प्रत्येकाला माहित असतं की आपल्या बिझनेसचं ऑफिस कसं पाहिजे, सेटअप कसं पाहिजे, आपल्याला आपल्या व्हिडिओमध्ये काय काय आलं पाहिजे. आता कोणी इंस्टाग्रामला व्हिडिओ बघितला, वाटलं ह्या व्हिडिओमध्ये कसं आपल्याला ऑफिस आहे, तसंच ऑफिस सेटअप पाहिजे. काही नाही, स्क्रीनशॉट काढायचा, ChatGPT मध्ये यायचं, अपलोड करायचा, सेम ऑफिस पाहिजे, ते आपल्या ह्यामध्ये ऍड करा. ते लगेच तुम्हाला ऍड करून प्रोफेशनल प्रॉम्प्टिंग करून देतं. आता बघा कॅमेरा अँगल, लँग्वेज, क्लोजअप, म्हणजे आपल्या व्हिडिओच्या स्क्रिप्टनुसार ऑटोमॅटिक कॅमेरा अँगल, लाइटिंग जे असेल ते प्रोफेशनल घेणार. आता पॅन कार्डचा व्हिडिओ असेल तर पॅन कार्डचे रिलेटेड काय बी रोल असतील ते बी रोल ऍड करणार. आता HBSCSPचा असेल HBSCSP चे बी रोल ऍड करणार. अशा प्रकारे बी रोल असेल किंवा काही पण असेल. आता कारण कसं आहे, आता आपण जर व्हिडिओ बनायला बसलो तर व्हिडिओ आपल्याला AI बनवून देईल, पण ती एडिटिंग कुणी करावं, इतका टाइम नाही, इतका आपल्याला बी रोल ऍड करता येत नाहीत. आपल्याला अॅनिमेटेड टायपोग्राफी जर एडिटिंग ऍपमध्ये करायचं म्हणलं तर 2 किंवा 3 तास तर आपल्याला लागतीलच. तर ते सुद्धा काम तुम्ही ह्या AI कडून करून घेऊ शकता. तुम्ही काय करू शकता की आपल्या व्हिडिओमध्ये सर्व प्रॉपर आलं पाहिजे, जे लाईक तुम्ही एक प्रोफेशनल एडिटर आहात. आता एडिटर आहात हा झाला रोल. आणि तुम्ही अजून असं पण सांगू शकता की तुम्ही मोठमोठ्या एखाद्या क्रिएटरचं काम केलंय, तुम्ही मोठमोठ्या क्रिएटरसाठी तुम्ही व्हिडिओ एडिटिंग सर्व्हिस देता. तुम्ही एक व्हिडिओ एडिट करायला तुम्ही लाख लाख रुपये घेता, 50,000 रुपये घेता. ह्याने काय होतं की तो अजून प्रोफेशनल होतो, की बाबा आपण 1-1 लाखाची व्हिडिओ एडिट करतो, म्हणजे त्या लेवलचं आउटपुट सुद्धा आपल्याला AI काढून देतो. आता ह्याला काय म्हणलंय की प्रोफेशनल व्हिडिओ एडिटर आहात अँड तुम्ही बिग क्रिएटरसाठी व्हिडिओज एडिट केले आहेत, ते सुद्धा आपल्या प्रॉम्प्ट मध्ये मध्ये आलं पाहिजे, जेणेकरून आपण जे पण व्हिडिओ देतील त्याला एडिट करण्याची गरज लागू नाही.
झालं. आता स्टेप बाय स्टेप एक रोल द्यायचा. व्हिडिओमध्ये आपल्याला काय काय मेन गोष्टी मेन आहेत किंवा काय काय पाहिजे. तर तुम्ही त्याला जेवढं सांगाल तेवढं तुम्हाला ते आउटपुट काढून देणार. आता बघा लगेच त्यांनी काय केलं, पूर्ण मोशन ग्राफिक्स असू द्या, सिनेमॅटोग्राफर असू द्या, जे मोठमोठे एडिटिंग टूल असतात, ॲड प्रीमियर प्रो असेल किंवा जे फिल्मर असेल, जे मोठमोठे क्रिएटर काम करतात त्या सॉफ्टवेअरवर, त्या सॉफ्टवेअरला जसं एडिटिंग होतं तसं एडिटिंग तुम्हाला या व्हिडिओमध्ये करता येतं, फक्त एका प्रॉम्प्टच्या ह्याच्यावर. आणि प्रॉम्प्ट हा आपल्याला या शेवटला काढून देतो. फक्त काय की तुम्हाला आता जे तुम्हाला सांगतोय हे पूर्ण प्रॉम्प्टचं स्ट्रक्चर आहे. या स्ट्रक्चर तुम्ही आता बिल्ड केलं तर नंतर तुम्हाला फक्त टॉपिक सांगायचं काम आहे. आणि जो तुमचा अवतार आहे, तुम्हाला मग ऑफिस चेंज करायचं असेल तर ऑफिस चेंज करा म्हणून सांगायचं, ड्रेस चेंज करायचा असेल तर फक्त ड्रेस चेंज करा सांगायचं. बाकी जो पण फॉर्मॅट आहे तुम्ही ॲज इट इज ठेवू शकता. आणि तुम्हाला वाटलं की बाबा थोडंफार चेंज करायचंय, इथं रॉंग होते, इथं आपली टायपोग्राफी चुकती, तर त्याला फक्त नॉर्मल इंस्ट्रक्शन द्यायच्या की बाबा ह्याच्यामध्ये ह्या चुका होऊ नयेत, इथं हे टेक्स्ट चुकलं. मग ते काय होतं, जेवढे तुम्ही व्हिडिओज बनवताल, जेवढे तुम्ही ह्याला बोलताल, तेवढं तुमचं ए ट्रेन होतं. आणि तुमचं एकदा चॅट जीपीटी आता पूर्ण ट्रेन झालं की तुम्हाला आउटपुट सुद्धा तुम्हाला एकदम प्रोफेशनल लेवलचे आउटपुट तुम्हाला काढायला भेटतील. आता बघा हिने पूर्ण आपल्यासाठी पूर्ण हे ऑप्टिमाइज करत आहे बघा, बी रोल असू द्या किंवा काही पण असू द्या. आणि ज्या टायमाला पण तुम्हाला व्हिडिओ बनवायचा असेल तर त्या टायमाला आधी ठरवायचं की जो आपला व्हिडिओ आहे तो आपल्याला किती सेकंदचा पाहिजे. 10 सेकंदचा पाहिजे का 20 सेकंदचा पाहिजे का 30 सेकंदचा पाहिजे. आणि जर तुम्ही इंस्टाग्रामवर जर व्हिडिओ टाकत असाल तर 20 सेकंद किंवा 30 सेकंदच्या पुढे जाऊ नका. कारण जेवढे पण तुम्ही जास्तीत जास्त 40 सेकंद 50 सेकंदचे व्हिडिओ बनवता ते एवढा व्हिडिओ कोणी पाहत नाही. आणि एकदा का तुमचा व्हिडिओ कोणी जर पाहिला नाही तर इंस्टाग्राम तुमची रीच कमी करतो. त्याच्यामुळं जास्तीत जास्त 20 सेकंद 25 सेकंद 30 सेकंदचा व्हिडिओ बनवायचा. आता हे झालं. आता समजा तुम्हाला एक व्हिडिओ बनवायचा आहे, कशावर बनवू, समजा आपण शॉप ॲक्टवर बनवू. आता आपल्याला टॉप ॲक्टसाठी 20 सेकंदचा व्हिडिओ बनवायचा आहे. कन्सेप्ट सांगा. हे झालं. आता मी याला एवढं चॅट जीपीटीला बोललो कारण हा माझा प्लॅन जो आहे तो पेड प्लॅन आहे. आणि चॅट जीपीटी जर तुमच्याकडे फ्री प्लॅन असेल तर फ्री प्लॅन मध्ये फक्त तुम्ही 4 ते 5 वेळेस त्याला बोलू शकता. आणि फक्त 4 ते 5 इमेजेस तुम्ही बनवू शकता आणि 4 ते 5च प्रॉम्प्ट तुम्ही काढू शकता. यासाठी तुम्हाला पेड प्लॅन घ्यावा लागेल. ₹399 महिन्याचा प्लॅन आहे तो. पण त्यामध्ये तुम्ही याचा तो परचेस केला तर तुम्ही अनलिमिटेड वेळेस तुम्ही स्क्रिप्ट काढू शकता, प्रॉम्प्ट काढू शकता. आणि जेवढे पण मोठमोठे क्रिएटर असू द्या, कोणी पण असू द्या, आज फक्त ते दोनच टूल यूज करतात जास्तीत जास्त. एक आहे क्लाउड आणि दुसरं आहे चॅट जीपीटी. जे क्लाउड आहे ते खूपच महाग आहे, म्हणजे ₹5,000 महिना, ₹4,000 महिना त्याला. आणि चॅट जीपीटी असं एकच आहे की जे आपल्यासारख्या लोकांना परवडतं. ₹399 का आपल्याला खूप जास्त अमाऊंट नाही आपल्या बिझनेससाठी. आता बघा पूर्ण, आता तुमच्या दुकानात शॉर्ट झाला आहे का. आता बघा जर तुम्हाला ह्यामध्ये पण वाटलं की आपल्याला जी स्क्रिप्ट पाहिजे ती स्क्रिप्ट येत नाही, जे आपल्याला डायलॉग पाहिजे ते डायलॉग येत नाहीत, तर आता विचार करा, जेव्हा आपण पिक्चर बघतो, आता बाहुबली असेल किंवा धुरंधर असेल, आता ज्यामध्ये जे डायलॉग असतील किंवा स्क्रिप्ट असेल ती सुद्धा कोणीतरी लिहिली असेल ना. तर तुम्ही सांगू शकता की बाबा आपल्या बिझनेससाठी तुम्ही एक प्रोफेशनल स्क्रिप्ट रायटर आहात. स्क्रिप्ट रायटर म्हणजे कोण? लेखक. लेखक म्हणजे काय की तो आपल्या बिझनेसचा अनालिसिस करून आपल्यासाठी बेस्ट टू बेस्ट स्क्रिप्ट काढून देणार. आणि ते स्क्रिप्ट काढल्यानंतर आपल्याला बेस्ट टू बेस्ट आपल्याला डायलॉग रायटिंग करून देणार की जे डायलॉग आपण आपण त्या व्हिडिओमध्ये यूज करणार. स्क्रिप्ट रायटर अँड डायलॉग रायटर आहात. असे नॉर्मल नॉर्मल त्याला रोल देत चालायचं. एकदा त्याला पूर्ण रोल दिले की तो आपल्यासाठी एकदम प्रोफेशनल असं आउटपुट काढून देतो आपल्याला. 1 मिनिट.
एक मिनिट हा कॉल आला जरा. हा ओके. आता बघा याला आपण जे रोल दिलेत, तो रोल मध्ये पूर्ण साऊंड डिझाईन असू द्या, मोशन ग्राफिक्स असू द्या, स्टोरी बोर्ड असू द्या, त्याला आता आपले पूर्ण रोल. हॅलो सर, मला बोला ना, बोला बोला बोला. एक मिनिट थांबा, मी तो आपला वापस थांबा एक मिनिट. हा, बोला काय म्हणले? येते का आवाज सर? बोला. सॉरी सर, थोड्या वेळाने विचार. हा असं का? ठीक आहे ठीक आहे, काय अडचण नाही. भंडारे सर समजते का? हो सर, समजतंय समजतंय, बरंच क्लिअर एकदम व्हायलंय. सोप्या भाषेत जेवढं त्याला सांगता येईल तेवढं सांगायचं, दुसरं काही नाही. हो हो, एक बरंच मिनिट क्लिअर व्हायलंय. होते होते, काय अडचण नाही. हा, चालते, काय करतो स्क्रीन शेअर करतो. हे बघा आता, ह्याला आता आपण जे रोल दिलेत, आणि कधी पण व्हिडिओ बनवताना आधी ठरवायचं की तुमचं व्हिडिओची स्क्रिप्ट किती आहे. तुम्हाला 20 सेकंद मध्ये बनवायचा आहे का 30 सेकंद मध्ये बनवायचा आहे? आपण सांगितलं की आपल्याला 20 सेकंद मध्ये व्हिडिओ बनवायचा आहे. आता काय करू की शॉप ऍक्ट साठी 20 सेकंद स्क्रिप्ट सांगा. कोणता पण व्हिडिओ बनवण्याआधी स्क्रिप्ट काढून घ्यायची. स्क्रिप्ट काढल्यानंतरच पुन्हा शेवटला प्रॉम्प्ट काढायचा. नाहीतर डायरेक्ट तुम्ही म्हणता मला 20 सेकंदचा व्हिडिओ बनवता, डायरेक्ट प्रॉम्प्ट द्या. प्रॉम्प्ट भेटणार, पण सीन 1 मध्ये मिस्टेक होणार, सीन 2 मध्ये मिस्टेक होणार, आणि ज्या टायमाला तुम्ही दोन्ही सीन मर्ज करणार त्या टायमाला जो व्हिडिओचा फ्लो असतो तो टोटल ब्रेक होणार. आणि ते इंस्टाग्रामला कसं असतं की कुणी जास्त बघणार पण नाही, आणि तुम्हाला सुद्धा तो व्हिडिओ आवडणार नाही. त्याच्यामुळं आधी कधी पण स्क्रिप्ट काढायची, आणि स्क्रिप्ट काढल्यानंतर त्याला 2 सीन मध्ये डिवाइड करायचं. कारण जे या आपण व्हिडिओ बनवतो 10 सेकंदच्या वर आपला व्हिडिओ बनत नाही. 10-10 सेकंदच्या ह्याने आपल्याला क्लिप तयार करावं लागतात. तर मग सीन 1 मध्ये समजा आपण काय काय कव्हर करू शकतो. सीन 1 मध्ये 3 सेकंद आपला हुक येणार, 3 ते 8 सेकंद आपला प्रॉब्लेम येणार, आणि जो पण आपला सोल्युशन अँड सिटी आहे तो सीन 2 मध्ये येणार. आणि जे आपले सीन 1 आणि सीन 2 आहेत ते 2 सीन काढल्यानंतर कोणत्याही एडिटिंग ऍप मध्ये जायचं आणि फक्त मर्ज करायचे, 2 सीन ऍड करायचे आणि सेव्ह करून टाकायचं. एवढंच आहे. झालं, त्यांनी दिलं आपल्याला, पूर्ण सांगितलं काय काय येणार सोल्युशन. आता बघा पूर्ण दिलं. आणि आता बघा त्याने टायपोग्राफी सुद्धा ऍड केली. व्यावसायिकसाठी महत्वाचे योग्य मार्गदर्शन, संपूर्ण प्रक्रिया आधार संपर्क करा. ओके. आता 20 सेकंदची आपण स्क्रिप्ट काढली, स्क्रिप्ट आवडली. जर नाही स्क्रिप्ट आवडली परत त्याला सांगा स्क्रिप्ट आवडली नाही, दुसरी काढून द्या. तो पण काढून दे. आता काय करू, आता सीन 1 अँड सीन 2
प्रॉम्प्ट द्या. जर स्क्रिप्ट काढल्यानंतर मग डायरेक्ट तुम्ही सीन 1 आणि सीन 2 चा लगेच प्रॉम्प्ट काढू शकता. आता बघा त्याने आपल्याला प्रॉम्प्ट दिलाय काढून. आणि ज्या टायमाला तुम्ही चॅट जीपीटी मध्ये नवीन येता तर त्या टायमामध्ये कुठेही कॉपी करायचा ऑप्शन येत नाही प्रॉम्प्टला. तर तुम्ही आता बघा ते कुठे ऑप्शन आले का प्रॉम्प्ट कॉपी करायचा? नाही ऑप्शन आलं. तर तुम्ही त्याला सांगू शकता की कॉपी करता येईल असा प्रॉम्प्ट द्या. आता फक्त तुम्हाला जे सांगितलं का त्यामध्ये फक्त 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. पहिलं आहे की जे आपले ते प्रोजेक्ट नवीन बनवायचा. प्रोजेक्ट मध्ये तुमच्याकडे जेवढे पण तुमच्या बिझनेसचे फोटोज असतील, काय पीडीएफ फाईल असतील किंवा तुमचे दुकानामध्ये बॅनर असतील, टोटल फोटो काढून ह्याला द्या, अनालिसिस करायला लावा. आणि अजून पण तुम्हाला कुठे इंटरनेटवर काही माहिती सापडली किंवा शॉपॅक्टची जी वेबसाईट आहे ती कॉपी करून टाकू शकता, उद्यमची वेबसाईट कॉपी करून टाकू शकता, पॅन कार्डची जी फिलिंग वेबसाईट आहे ती सुद्धा कॉपी करून टाकू शकता. म्हणजे ज्यामध्ये जेवढ्या पण सर्व्हिसेस आहेत त्या टोटल ऍड करत राहील ती प्रत्येक वेळेस. आता बघा आपल्याला प्रॉम्प्ट काढून दिलाय. बघा सीन 1 चा प्रॉम्प्ट आला प्रॉपर. आता सीन 2 चा आला. सीन 1 चा आला आपण. आता सीन 2 मध्ये जो आपला सिटी आहे त्या सिटी मध्ये समजा आपण ऍड्रेस ऍड करू शकतो. अँड सीटीए मध्ये आपल्याला ऍड्रेस अँड मोबाईल नंबर ऍड करायचा आहे. समजा ऍड्रेस टाकू आपलं पोलीस स्टेशन समोर वडवणी अँड मोबाईल नंबर आपला टाकू. मोबाईल नंबर 00. असं बेसिक गोष्टी टाकत चालायचं प्रत्येक वेळेस. हा आता आलं की आता डबल सांगायचं की बाबा मला प्रॉम्प्ट काढून द्या. आणि आता सीन 1 अँड सीन 2 प्रॉम्प्ट द्या. आता लगेच आपल्याला बघा प्रॉम्प्ट कधी काढले आपण एकदम एंडिंगला आपण प्रॉम्प्ट काढले. कशामुळे काढले एंडिंगला? की आपल्याला जे पण पाहिजे आधी त्याला टोटल बेसिक पासून ते तुम्हाला व्हिडिओमध्ये काय काय पाहिजे ते टोटल सांगितल्याशिवाय प्रॉम्प्ट कधीच काढायचा नाही. ज्या टायमाला तुम्हाला स्क्रिप्ट आवडल, सीन तुम्हाला वाटेल की यामध्ये प्रॉपर सीन होईल आपला, तर एकदम एंडिंगला प्रॉम्प्ट मागायचा. कारण काय होतं की तुम्ही त्याला जेवढ्या डिटेल्स दिल्यात त्या डिटेलचं अनालिसिस करून तो आपल्यासाठी एकदम हाय क्वालिटी प्रॉम्प्ट काढतो. आणि तुम्ही डायरेक्ट चॅट जीपीटीला आला तर मानला की मला पॅन कार्डचा एक व्हिडिओ बनवायचा आहे, प्रॉम्प्ट द्या. आणि त्या प्रॉम्प्ट मध्ये काय होतं की तुम्हाला जी क्वालिटी अपेक्षित आहे क्वालिटी भेटणार नाही. आणि आता कसं आहे, आता तुम्हाला जर व्हिडिओ बनवत असेल याकडून तर फ्री मध्ये व्हिडिओ बनवता येत नाही. त्यासाठी तुमच्याकडे जिओचं कार्ड पाहिजे, नाहीतर मग तुम्हाला पेड प्लॅन घ्यावा लागेल. जिओचं कार्ड तुम्ही मित्राकडे कोणाकडे असेल त्याच्यावर तुम्ही क्लेम करू शकता. ठीक आहे ना तो. आता बघा क्लेमचा प्रोसेस आहे बघा. जिओ जिओ म्हणजे तर मोबाईल नंबर टाकायचा फक्त. आणि कमीत कमी 349 रुपयाचं बॅलन्स असलं पाहिजे कार्ड. ओपन केल्यानंतर वरच एक नंबरला इथं ऑप्शन आहे 18 महिने फ्री मध्ये भेटतो. दर महिन्याला 1000 क्रेडिट तुमच्या email ID वर जमा होतो. हा अशा प्रकारे तुम्ही क्लेम करू शकता. जर तुमच्याकडे कार्ड नसेल, तुमच्या मित्राकडे कार्ड असेल तर त्यांचा सुद्धा तुम्ही क्लेम घेऊ शकता.
आणि तुम्ही आता दोन प्रकारचे व्हिडिओ बनवू शकता. एकदा तुम्हाला वाटलं की आपलं कॅरेक्टर यूज करून नाही बनवायचं, आपल्याला साधा व्हिडिओ बनवायचा आहे, म्हणजे त्यामध्ये मी नसलं पाहिजे, पण व्हिडिओ प्रोफेशनल झाला पाहिजे, तो पण तुम्ही बनवू शकता. फक्त काय त्याला सांगायचं की मी कॅरेक्टर यूज करून करणार नाही, मला डायरेक्ट तुम्ही मला व्हिडिओ बनवून द्या, बाकी तो आपलं प्रोफेशनल ऑफिस ते पाहिजे, तेवढं, दुसरं काही नाही. व्हिडिओ जर तुम्हाला बनवायचे असेल तर जे जेमिनी ऍप आहे त्यामध्ये तुम्ही फक्त 3 व्हिडिओ बनवू शकता. 10-10 सेकंदचे 3 व्हिडिओ म्हणजे 30 सेकंदचे व्हिडिओ बनवू शकता. आणि जर तुम्हाला जर अनलिमिटेड म्हणजे खूप 15-20 व्हिडिओ, 50 व्हिडिओ, 100 व्हिडिओ बनवायचे असतील तर त्यासाठी त्यांचं ऍप आहे फ्लो नावाचं. गुगलचं ऍप आहे ऑफिशियल. एक मिनिट, हे पण लागेल तुला. हे बघा, फ्लो नावाचं ऍप आहे. एक आल्यानंतर क्रिएट गुगल फ्लोला लिंक करायचं, आणि ज्या पण मेल आयडीने तुम्ही गुगलचं जेमिनी क्लेम केलंय त्याच मेल आयडीने इथं ओपन करा. इथं आलात, कंटिन्यू. आणि इथं आल्यानंतर तुम्हाला दिसेल की तुमचा अकाउंट प्रो आहे का, प्रो मध्ये तुम्ही सबस्क्राईब केलंय का. इथं बघा, आपले 1000 क्रेडिट आहे यामध्ये. इथं आलात, इथं आल्यानंतर न्यू प्रोजेक्ट क्लिक करायचं, आणि जे पण आपलं कॅरेक्टर आहे, तुम्हाला कॅरेक्टरचं सांगतो कसं आहे ते. जर तुम्हाला कॅरेक्टर यूज करून जर व्हिडिओ बनवायचा असेल तर असले फोटो स्टुडिओचे फोटो म्हणा, फोटो स्टुडिओचे फोटो, असे लांबचे फोटो ज्यामध्ये आपला फेस क्लिअर दिसत नाही, तसले फोटो अपलोड करायचे नाहीत. जर तुमच्याकडे एखादा चांगला फोटो नसला तर कॅमेऱ्याचा सेल्फी चालू करा आणि तुमचा फेस एकदम क्लिअर असा येईल त्या हिशोबाने तुमचा फोटो काढा आणि तोच फोटो कॅरेक्टरला अपलोड करा. हे बघा, हा किती म्हणजे फोटो स्टुडिओचा फोटो आहे. हा फोटो मध्ये डायरेक्ट फेस चेंज होतो. तो फोटो पाहिजे आपला ओरिजिनल फेस येत नाही. आता हा जो सरांचा फोटो बघा, हा तिने किती क्लिअर काढलाय मोबाईल मध्ये, आणि त्याच फोटोवरून आपण त्यांचं कॅरेक्टर बनवलंय. हे बघा त्यांचा व्हिडिओ, त्याला म्हणतात हे अॅनिमेटेड टायपोग्राफी आहे, आणि त्यांचा फेस 100% हा मॅच झालेला आहे. त्याच्यामुळं जर तुमच्याकडं फोटो चांगला नसेल तर स्वतः तुम्ही मोबाईल मध्ये फोटो काढून करू शकता. आता बघा, गुगल क्रोम मध्ये आल्यानंतर गेट स्टार्टेड, आणि इथं 2 नंबरला ऑप्शन आहे कॅरेक्टर म्हणून. कॅरेक्टरला फक्त क्लिक करायचं, आणि तुम्ही जो पण फोटो काढला तुमच्या मोबाईल मध्ये असेल इथं येऊन फक्त अपलोड करायचा. आता एक मिनिट, डेस्कटॉप मध्ये असेल आपला फोटो बघा. समजा सरांचा फोटो घेऊ आपण. पण तिथं फक्त तुमचा फोटो अपलोड करायचा आहे. बिझनेस कोणताही असो, प्रत्येक बिझनेसला हाच फॉर्म्युला आहे. फक्त बिझनेस चेंज होईल, बाकी जे तुम्हाला सांगितलं की कोणकोणते रोल आहेत ते फक्त रोल टाकीत चालायचं. का तेच रोल टाका म्हणून मान नाही. तुम्हाला जे पण चांगलं वाटेल की तुमच्या बिझनेस साठी की हा रोल दिल्यावर आपल्याला आउटपुट चांगलं येईल, तो कोणताही रोल तुम्ही देऊ शकता तुमच्या मनाने. झाल्यानंतर काहीच करायचं नाही, फक्त यायचं आणि डन करायचं. इथं बघा, लगेच तुमचा कॅरेक्टर आला, आणि कॅरेक्टर आल्यानंतर खाली सीन नावाचं 3 नंबरला ऑप्शन आहे. इथे येऊन तुम्ही व्हिडिओ जनरेट करू शकता. आता व्हिडिओ मध्ये काय एक एजंट मोड आहे, ह्याची एवढी गरज पडत नाही, हा जरा खूपच ऍडव्हान्स लेवलचा आहे. इथं आल्यानंतर प्लस आयकॉनला क्लिक करायचं, आणि कॅरेक्टर मध्ये आलात का लगेच तुम्हाला तुमचं कॅरेक्टर लगेच दिसेल. त्याला फक्त क्लिक करून ऍड करायचं, आणि जो पण आपला सीन वनचा प्रॉम्प्ट आहे तो इथं, कुठे गेला सीन वनचा प्रॉम्प्ट, जो आपला सीन वनचा प्रॉम्प्ट आहे इंटू, हा सीन वनचा प्रॉम्प्ट आहे, कॉपी करायचा आणि इथे येऊन फक्त पेस्ट करायचा. आणि इथं खाली जे आहे ते नॅनो बनवणार टू लाईट, इथे जे आहे का इथं तुम्ही इमेज पण बनवू शकता आणि व्हिडिओ पण बनवू शकता. आपल्याला फक्त व्हिडिओ बनवायचा आहे, आणि जो हे फ्रेमचा ऑप्शन आहे, फ्रेम मध्ये काय असतं, जर तुम्हाला इमेज टू व्हिडिओ बनवत असेल तर त्या टायमाला फ्रेमची गरज पडते. पण आपण सध्या इमेज टू व्हिडिओ बनवत नाही, फक्त आपण आपलं कॅरेक्टर बनवून व्हिडिओ बनवतो. त्याच्यामुळं इनग्रेडियंट द्या. आणि हा जो रेशो आहे ते तुम्हाला इंस्टाग्रामसाठी व्हिडिओ पाहिजे का युट्यूबसाठी पाहिजे. इंस्टाग्रामसाठी पाहिजे असेल तर 9:16,
युट्यूबसाठी पाहिजे असेल 16:9 आणि जे खाली 1x 2x 3x 4x ऑप्शन आहेत. तर ह्यामध्ये तुम्हाला या प्रॉम्प्ट वरून किती व्हिडिओ जनरेट करायचे. प्रॉम्प्ट सेमच, फक्त काय थोडं थोडं वेगवेगळं असणार, पण हे पण आपल्या एवढं कामाचं नाही. फक्त 1x ला सिलेक्ट ठेवा आणि जर तुमचा एक सीन 10 सेकंदचा असेल आणि तुम्हाला वाटलं की पुढचा सीन फक्त 5 सेकंदचा आहे, तर इथे येऊन तुम्ही टाइम लाईन कमी करू शकता. 4 सेकंद असेल तर 4 सेकंद, 6 सेकंद असेल तर 6 सेकंद. ह्याने काय होतं की आपले क्रेडिट कमी वेस्ट होतात. आता आपल्याला पाहिजे 10 सेकंदचा, 10 सेकंदला क्लिक केलं आणि सबमिट. आता सीन टूचा टाकायचं आपल्याला, तर सीन टूला बी तुम्ही प्रत्येक ह्याला आपलं कॅरेक्टर ऍड करायचं. प्रॉम्प्ट टाकला तर सीन टूचा प्रॉम्प्ट घेऊ. सीन टू प्रॉम्प्ट द्या. त्यामुळे बोलले काय म्हणलं की कारण त्याला आपण सिटीमध्ये आपण चेंज केलेलं ना, तो ह्यामध्ये आला नसेल. आता बघा, त्यात कॅमेरा आला, कॅरेक्टर आला, लोकेशन आलं, जे एकदम प्रॉपर सेटअप तिने आपल्याला दिलेलं आहे. तिथून फक्त येऊन कॉपी करायचं आपल्याला. आला कॉपी, इथे येऊन पेस्ट. फक्त एवढं बेसिक आहे. व्हिडिओ बनवणं अवघड काहीच नाही. फक्त तुम्हाला चॅट जीपीटीला ट्रेन करावं लागेल. तुमचं बिझनेस काय, तुमचं विजन काय, तुम्हाला काय करायचंय, इंस्टाग्रामला अकाउंट बनवायचंय आणि व्हिडिओ टाकायचे. तर तुम्हाला जेवढं सांगता येईल तेवढं डिटेल मध्ये सांगा. बाकी आउटपुट तुम्हाला चॅट जीपीटी काढून देईल प्रॉम्प्ट. आता तुम्ही डायरेक्ट येऊन सांगू शकता की बाबा व्हिडिओ बनवायचा आहे, प्रॉम्प्ट द्या. प्रॉम्प्ट भेटणार. पण बघा आता हे काय आलं, भांडारे मल्टी सर्व्हिस. आवाज येतोय का? येतो सर, येतो. हा. आता बघा खाली फेस किती क्लिअर आला, घातलेलं आहे. तुम्हाला ड्रेस नाही आवडला, तुम्ही सांगू शकता की ड्रेस चेंज करा. आता ह्यामध्ये थोडी मराठी टायपोग्राफी रॉंग झाली, तुम्ही सांगू शकता की मराठी टायपोग्राफी चुकली, मला ऑप्टिमाइज प्रॉम्प्ट द्या ज्याच्यामध्ये टायपोग्राफी चेंज होऊ नये. बघा अशा प्रकारे व्हिडिओ बनवू शकता. एवढं काय आवड नाही व्हिडिओ बनवायचं. फक्त की तुम्हाला डिटेलमध्ये काय सांगता येईल तेवढं सांगता येते बघा हे. बघा काय पाहिजे अजून. अजून तुम्ही जेवढी प्रॅक्टिस करता, जेवढा टाइम देताल प्रॉम्प्ट काढायला, तेवढं तुम्हाला आउटपुट नंबर घेऊन जाईल. आता नंतर काय करायचं, हे सीन कोणत्याही एडिटिंग टूल मध्ये घेऊन जायचं. जिथे एखादा शब्द जास्त कमी बोललाय किंवा जिथं टाइम वेस्ट गेलाय, की तुम्हाला वाटतं की 2 सेकंद काढले म्हणजे आपलं व्हिडिओ प्रॉपर होईल, तिथून फक्त कट करायचं, ट्रिम करायचा व्हिडिओ आणि एक फायनल व्हिडिओ तयार करायचा. फक्त तेवढंच आहे. तर समजलं का? हो सर, समजलं समजलं. आहेत का प्रॉब्लेम काही असेल तर सांगा. अजून कोणाचा आहे का प्रॉब्लेम काही? काय व्हिडिओ बनवणं काय आवड नाही, फक्त तुम्हाला पूर्ण माहिती सांगावं लागेल यायला एकदम सोप्या भाषेमध्ये. सर विठ्ठल पाटील बोलतोय. बोला ना. हो ते आपण आपल्या भाषेत जे बोलतो, आपल्या आवाजात व्हिडिओ बनवायचा हा असतो त्यास. हा, ते तुम्हाला काय करावं लागेल माहिती आहे त्यासाठी. हं, जे दाखवतो तुम्हाला एक मिनिट. तुम्ही ते पण करू शकता तुमच्या व्हॉइसने. एक मिनिट ते कसं करायचं ते सांगता का थोडं? एक मिनिट एक मिनिट एक मिनिट. इथं माझ्या लॅपटॉप ह्याच्यामध्ये दोन ऑप्शन असतात बघा. एक ऑप्शन असतं की काय, तुम्ही तुमचा फोटो ऍड करून तुम्ही व्हिडिओ बनवू शकता. जर तुम्हाला तुमच्या स्वतःचा जर व्हॉइस करायचा असेल तर इथं कॅरेक्टर मध्ये आहे का, क्रिएट माय ऑथर मध्ये आलात का, इथं कॅमेरा चालू करायचा. एक मिनिट लगेच थांबा. हा मग काय कॅमेरा तुमचा जेमिनी ऍप आहे बघा. जेमिनी ऍप मध्ये गेला तर तुम्ही
साईडला क्रिएट अवतार नाव थांबा युट्यूबला बघू आहे का एखादा व्हिडिओ मध्ये काय ओके. असतं माहिती का जिमिनी ॲप असतं मोबाईल मध्ये ॲप घ्यायचं त्यामध्ये प्लस हा, नावाला क्लिक त्याच्यात केलं का आपलं अवतार ओपन करून घ्यायचा ना, एक अवतार मध्ये ते काहीतरी नंबरिंग देतात, ते आपल्याला हा तेच ट्युनिंग नंबरिंग नंतर. बोलायचं सांगणार 99 86 Yes, yes. 24 ते नंबरिंग सांगायची आणि ते सांगणार की तुमचा जो चेहरा आहे लेफ्ट साईडला घ्या राईट साईडला घ्या वरी घ्या आणि थोडं मला खाली एक घ्या. प्रॉब्लेम असा आला होता हा की जे व्हाईट होतं ना ते रॉंग येत होतं बऱ्याच वेळेस. तेच ना मग तेच होतं काय होते माहिती का एखाद्या व्हिडिओ मध्ये व्हॉइस कॅप्चर करते एखाद्या व्हिडिओ मध्ये कॅप्चर करत नाही तो त्याचा नाही प्रॉब्लेम नाही आहे. नाही. आपण ते फॉर्म दिलेला ना, त्यांना फॉर्म दिल्यानंतर मी म्हणतोय नाही का, कार्तिक ऑनलाईन सेवा केंद्रामध्ये आपलं स्वागत आहे, तर त्याच्यात हा नाही का ते मध्येच हा स्वागत वगैरे ते सुरू काय आहे. होतं माहिती का ज्या टायमाला तुम्ही व्हिडिओ बनवता किंवा स्क्रिप्ट करता तर काही काही ओके. शब्द असे असतात की समजा कार्तिक नाव झालं किंवा असे काही शब्द असतात की त्याचा स्पष्ट उच्चार करणं अवघड असतं. आता काय आहे समजा आता तुम्ही आता ऑनलाईनचे काम करतात काय की आता समजा इन्शुरन्स आहे बघा PMSBI इन्शुरन्स आहे PMJJBI इन्शुरन्स आहे. जर तुम्ही टाकलं स्क्रिप्ट मध्ये PMSBY इंग्लिश मध्ये त्याचा पण उच्चार रॉंग करणार. जर तुम्ही स्क्रिप्ट मध्ये ऍड केलं की 5 जुलैला कॅम्प आहे समजा तिथं जर तुम्ही 05 केलं तरी असलं का ते डायरेक्ट म्हणणार 05 तर त्याला सांगावं लागतं म्हणजे शब्द उच्चार स्पष्ट पाहिजे म्हणून त्याला अशी कमांड द्यावं लागतं तुम्हाला. ओके ओके, ठीक आहे सर. आता तुम्ही थँक्यू. जे समजा एखाद्या व्हिडिओ मध्ये बोलतात कार्तिक आहे तर त्याला सांगायचं की कार्तिक शब्द हा एकदम शब्द उच्चार स्पष्ट आला पाहिजे मराठीमध्ये. कारण कधी कधी काय होतं जे अवघड शब्द आहेत का ते यायला थोडं बोलायला जरा अवघड वाटतं. हा मग हा. ते काय करणार त्याचं 3 शब्द आहेत का त्याला सेपरेट सेपरेट करून एकदम सोपा उच्चार करणार तयार आणि तो उच्चार प्रॉम्प्ट मध्ये त्याला ऍड करणार आणि त्याच्यामध्ये इंस्ट्रक्शन देणार की हे जे कार्तिक नाव आहे हे प्रॉपरली आलं पाहिजे डायलॉग मध्ये. तसं तुम्हाला सांगावं लागेल बरेच शब्द असे असतात की चुका करते AI. तुम्ही आता जॉईन झाले का असं नाही नाही, पहिल्यापासूनच आलोय की दादा. आहे का समजलं का? हो समजलं. काय मुलाला बरं आहे का सध्या? हा बरं आहे सर बरं आहे आता अचानक हा. झटका आला त्याला. हो ना हो ना. आता सकाळी सुट्टी झाली. ठीक आहे त्याची. फक्त काय नाही आता कसं आहे माहितीये का ChatGPT म्हणजे तुमचा एक मित्र आहे. त्याला मित्रासारखं बोलायचं तुम्हाला काय पाहिजे कसं पाहिजे आणि तुम्ही AI ला तुम्ही जेवढे जास्त रोल देताल तेवढं आउटपुट चांगलं येईल. आता समजा तुम्हाला तुमच्या बिझनेसचा एखादा व्हिडिओ बनवायचा आहे तर तुम्ही कुणाला बोलवणार फोटोग्राफरला बोलवणार. हो. फोटोग्राफरला बोललेलं कशामुळे बोललेलं की त्याला त्या गोष्टीचं नॉलेज आहे. जर तुम्ही बरोबर. ते सांगितलं की बाबा आपल्या व्हिडिओमध्ये जो कॅमेरा अँगल असतो लाइटिंग असते आता तुम्हाला माहिती आहे का कॅमेरा अँगल कसा यायला पाहिजे आपल्या स्क्रिप्ट मध्ये नाही ना माहित आपल्याला. तर नाही तुम्ही ना नाही डायरेक्ट ना. सांगू शकता की बाबा तू एक मोठा डायरेक्टर आहेस बाहुबली पिक्चर तो आज बनवलास धुरंधर पिक्चर तो आज बनवलास तर त्या हिशोबाने आपल्या व्हिडिओमध्ये कॅमेरा अँगल असेल लाइटिंग असेल जे पण असेल ते प्रॉपरली आपल्या व्हिडिओच्या स्क्रिप्ट नुसार ऍड कर म्हणून. मग ते काय करणार की आपलं स्क्रिप्ट बघणार आणि स्क्रिप्ट मध्ये जो सीन 1 असेल किंवा सीन 2 असेल त्याला कोणता कॅमेरा अँगल सूट होईल तो ऑटोमॅटिक ऍड करून आपल्या प्रॉम्प्ट मध्ये ऍड करतो. फक्त तुम्हाला एक दिवस ChatGPT पूर्ण ट्रेन करावं लागेल की तुमच्या बिझनेसची पूर्ण माहिती देणं सिटी मध्ये तुम्ही काय काय ऍड करणार मोबाईल नंबर असेल तुमचा व्हॉट्सअप नंबर काय असेल ते असेल टायपोग्राफी कशी पाहिजे तुम्हाला. असं पण नाही की समजा तुम्ही इंटरनेटवरून समजा सांगतो तुम्हाला एक मिनिट आता ठीक आहे. आता समजा जर तुम्हाला काय आयडिया येत नाही समजा की आता याला माहिती कुठून द्यावं तर डायरेक्ट काय करायचं इंटरनेट यायचं बॅनर सर्च करायचे समजा कोणतं शॉप ऍक्ट बॅनर असेल किंवा कोणते बॅनर असेल इथे यायचं कॉपी इथून सेव्ह करायचे डायरेक्ट ChatGPT मध्ये आपल्या ह्यामध्ये ऍड करून टाकायचे. प्रत्येक तुम्हाला पोस्टर इंटरनेटवर तुम्हाला भेटून जाईल ते घ्यायचं आणि टाकून द्यायचं. ते लगेच पूर्ण अनालिसिस करून तुम्हाला काय पाहिजे त्याला लगेच कळतं आणि तो लगेच तुम्हाला ऍड करून देईल. आता जे आपलं जे कुठे गेले ह्याच्यामध्ये जे तुम्हाला सांगितलं प्रोजेक्ट नावाचं ह्याला फक्त तुम्हाला वन टाइम ट्रेन करायचं काम आहे वन टाइम. कारण ह्याला परत परत माहिती देण्याची गरज लागत नाही. जर तुम्ही इथं वरती आले इथं न्यूज चॅटचं ऑप्शन आहे तुम्ही इथं आले तुम्ही ह्याला 2 तास जरी बोलले का तर तुम्हाला तो एक व्हिडिओ चांगला बनवून देऊ शकतो. पण उद्या जर तुम्ही परत म्हणले की मला व्हिडिओ बनवायचा आहे आणि डबल न्यूज चॅटला गेले का त्याला परत तुम्हाला सांगावं लागेल की तुम्हाला काय पाहिजे मग डबल त्याला BC पासून ते डबल तेच सांगा काल काय केलं आपण ते.
आणि प्रोजेक्ट मध्ये काय असतं, जर आपलं टाकलं डायरेक्ट तुमचा एम्प्लॉई म्हणायचं की तुमच्यासाठी कंटेंट तयार करणार, तुम्हाला आयडिया देणार. त्याला परत परत सांगायची गरज नाही की परत कॅमेरा अँगल सांगा, लाइटिंग सांगा, सीटीए सांगा. फक्त तुमचं काम काय ते यायचं आणि फक्त आजचा टॉपिक काय तुमचा. आज पॅन कार्डचा केला, उद्या उद्यमचा करायचा आहे. फक्त सांगायचं की उद्यमचा व्हिडिओ करायचा आहे, चांगली स्क्रिप्ट द्या, कन्सेप्ट सांगा, तेवढंच. हे फक्त रोज यायचं, टॉपिक सांगायचा, प्रॉम्प्ट कॉपी करायचा आणि टाकायचा, तेवढंच. किशोर सर, बोला ना. विठ्ठल बोलतोय. ते आपलं व्हिडिओ मर्ज करण्यासाठी कुठलं ऍप्लिकेशन युज करायचं कोणतं साधारणतः? करू शकतो ना तुम्हाला. एडिटिंग टूल कोणतं माहिती? कॅपकट आहे, फिल्मोरा आहे, एडिट ॲप आहे. नाही नाही नाही. मी जर पण एडिटर तुम्हाला राहून चुकलो आहे आणि तुम्हाला मी सर्वात सोपं पाहिजे असेल का, तर इंस्टाग्रामचं एडिट नावाचं ऍप आहे प्ले स्टोअरला. ते हो खूप हो. सोपं आहे, तुम्ही त्यावरून करू शकता. जर तुम्हाला कॅपकटचं नॉलेज असेल तर कॅपकट मध्ये करू शकता, व्हीएन मध्ये करू शकता. कॅपकट म्हणा, फिल्मोरा म्हणा, कुठलाही म्हणा, हा, सर्व फक्त वापरतो काय मी. करायचं, आता ज्या तुमचे जे तुम्ही आता व्हिडिओ बनवलाय, आता त्यामध्ये हा काय कधी कधी एखादा शब्द जास्त बोलतं किंवा हा. एखादा सेकंद थोडा वेस्ट असतो की आपल्याला वाटतं की हे नको आपल्या व्हिडिओ मध्ये. मी कट तो करून फक्त, टाकतो ते काही. हा, फक्त कट करायचं आणि मर्ज करायचं. आणि अजून एक गोष्ट, आता जर तुम्हाला एखाद्या व्हिडिओ मध्ये जर तुम्हाला वाटलं, आता कोणता सीन समजा, ठीक आहे, थांबा एक मिनिट थांबा. आता समजा आपण जो आता हा व्हिडिओ बनवला आणि जर तुम्हाला वाटलं की आता ह्याच्यामध्ये जे ग्राफिक्स आलेत किंवा कुठे गेला एक मिनिट आपले व्हिडिओ, आता समजा सीन वन आहे आपला. आता बघा, आता ह्याच्यामध्ये काय झालंय की जे मराठी टायपोग्राफी आहे ती पूर्ण रॉंग झाली. आणि आता आपलं काय करायचं, समजा आपलं व्हिज्युअल तर आवडलंय, पण जे टायपोग्राफी तुटली किंवा तुम्हाला अजून थोडंफार मोशन ग्राफिक्स काहीतरी पाहिजे, व्हिडिओ तुम्हाला मजा येणार नाही व्हिडिओमध्ये, तर काय करायचं, डबल चॅट जीपीटी वर यायचं. त्याला त्याला सांगायचं की सीन वन मध्ये व्हिडिओ तर प्रॉपर आला आला पण मराठी टायपोग्राफी ही रॉंग झाली. मोशन ग्राफिक्स प्रॉपर नाही आले. ग्राफिक्स मोशन ग्राफिक्स प्रोफेशनल आले पाहिजे. आता आपण एक काम करू, आपण व्हिडिओ एडिट करू. आता तुम्हाला तयार काय करू, आता आपल्याला करायचं AI कडून व्हिडिओ एडिट. तर एडिटिंगचं नॉलेज तुम्हाला नाही, मला पण नाही, मग त्याला काय सांगायचं की बाबा तू एक मोठा एक्सपर्ट आहेस व्हिडिओ एडिटिंग मध्ये. मग काय करणार, तू त्या लेवलने आपल्याला प्रॉम्प्ट काढून देणार आपल्याला जो व्हिडिओ एडिट करायचा त्यासाठी. आणि ह्याच्यामध्ये आपण सांगितलं की सीन वन मध्ये ते व्हिडिओ प्रॉपर आला, म्हणजे त्याला कळलं की बाबा सीन वन तर प्रॉपर आलाय, पण ज्यामध्ये जे व्हिज्युअल आहेत ते ह्यांना आवडले नाहीत. मग ते काय करणार, अजून प्रोफेशनल लेवलचे व्हिज्युअल्स ऍड करून आपल्याला प्रॉम्प्ट देणार. बाकी स्क्रिप्टिंग तीच, फक्त त्यामध्ये नवीन नवीन मोशन ग्राफिक्स येणार, नवीन नवीन टायपोग्राफी येणार चांगल्यापैकी. आता काय करू, एडिट करू आणि त्याला रोल देऊ, तुम्ही प्रोफेशनल व्हिडिओ एडिटर आहात, व्हिडिओ एडिटर आहात, तर सीन वन साठी एडिटिंग प्रॉम्प्ट द्या डिटेलमध्ये. आता प्रॉम्प्ट बी दोन प्रकार आहेत, जर तुम्ही कधी ऐकले असतील. एक आहे, आता आपण जो प्रॉम्प्ट करतो हा झाला बेसिक प्रॉम्प्ट. आणि ह्यापेक्षा जर आपल्याला प्रोफेशनल आउटपुट काढत असेल तर त्याला म्हणतात बघा जेसन प्रॉम्प्ट. कुणी ऐकलं असेल तर जेसन प्रॉम्प्ट मध्ये एकदम हाय क्वालिटी आउटपुट येतं. पण
आता मी तुला सांगितलं की एडिटिंग प्रॉम्प्ट मध्ये काय काय असायला पाहिजे, काय काय नाही. समजा प्रॉपर ऍड करून ते आपल्याला काय करणार. हा, द्या मग प्रॉम्प्ट एडिटिंग इन वन. जर तुम्हाला एखादा कोणत्या व्हिडिओ जर आवडला असेल किंवा तुम्हाला एकच एडिटिंग करून पाहिजे असेल, ते इंटरनेटवरून तुम्ही कसलाही त्याला रेफरन्स देऊन त्याच स्टाईलमध्ये तुम्ही एडिटिंग सुद्धा करून घेऊ शकता. त्याला म्हणतात बघा रिव्हर्स प्रॉम्प्टिंग. कोणाचाही इमेज असू द्या, कोणाचं पोस्टर असू द्या, काही पण असू द्या, तुम्ही ते त्यावरून सुद्धा तुम्ही सेम टू सेम बनवू शकता. पोस्टर असो, इमेज असो, काही पण असो. मग काय करू, आपलं प्रॉम्प्ट कॉपी करू. त्याला कॉपी करू आणि इथे एडिटिंग टूल मध्ये येऊन तर जो आपण व्हिडिओ बनवला, व्हिडिओ मध्ये येऊन कुठे गेला व्हिडिओ 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 हा आपला सिनेमाचा व्हिडिओ आहे. इथं आल्यानंतर इथे फक्त व्हिडिओ ऍड करायचा आणि जो प्रॉम्प्ट आपण घेतला आता एडिटिंग प्रॉम्प्ट, तिथे येऊन फक्त पेस्ट करायचा. येऊन लगेच सबमिट. लगेच आपला व्हिडिओ एडिटिंग होऊन आपल्याला भेटून जाईल. फक्त ए आय कडून समजा इमेजेस बनवणं, व्हिडिओज बनवणं, हा पार्ट फक्त 1% सुद्धा पार्ट नाही. ए आय कडून तुम्ही आज कोणत्याही प्रकारचं काम करून घेऊ शकता. एक तुम्ही डायरेक्ट स्वतःची टीम सुद्धा बिल्ड करू शकता. सोशल मीडिया एक्सपर्ट असू द्या, मार्केटिंग असू द्या, सेल्स मन एक्सपर्ट असू द्या, व्हॉट्सअप मार्केटिंगसाठी असू द्या, फेसबुक ऍड तुम्हाला चालवता येत नाही, त्यासाठी सुद्धा तुम्ही एक डायरेक्ट एक्सपर्ट लेवलचं तुम्ही ब्रेन तयार करू शकता. हे खूप बेसिक आहे व्हिडिओ बनवणं, इमेजेस बनवणं. कारण समजा कोणताही बिझनेस करायचं म्हणलं की आपल्याला प्रत्येक फील्ड मधला एक माणूसला व्यक्ती लागतो आपल्याला. आता मार्केटिंग करायची म्हणा, आता माझ्या मार्केटिंगचं नॉलेज आपल्याला तर काही नाही, तर ती एखादं मार्केटिंगचा हायर करा, त्याला पेमेंट द्या महिन्याला. तर त्यापेक्षा तुम्ही या एकूण कसल्याही प्रकारचं एकदम हाय लेवल मार्केटिंग एक्सपर्ट नॉलेज घेऊ शकता. माझं आहे त्यामध्ये अवेलेबल. आता यामध्ये माझे बघा डायरेक्ट मी ब्रेन तयार केले बघा. आता जे आपला कोर्स बिझनेस आहे त्यासाठी ब्रेन तयार केला आहे. एसबीएससी साठी ब्रेन तयार केला आहे. म्हणजे प्रत्येक बिझनेस साठी मी ब्रेन तयार करून दिलं. तर आज हे बघा, मी जे आता इंस्टाग्रामला व्हिडिओ टाकतो, तो ह्यात ह्यात माझा पूर्ण एक ब्रेन तयार केलेला आहे. तर मी फक्त ते येतो, रोज टॉपिक सांगतो, 5 मिनिट किंवा 10 मिनिटामध्ये आपला व्हिडिओ तयार होतो. आणि मी जर रोज नवीन चॅट मध्ये गेलो तर मला 1 तास 1.5 तास एका व्हिडिओला टाइम लागतो. आणि हे फक्त मी जेवढी तुम्ही प्रॅक्टिस करता, तुम्हाला हळूहळू प्रत्येक गोष्ट माहित होईल. फक्त तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल. गोष्टी कशी शिकली बघू आपण यामध्ये एकदा. आता बघा समजा ह्यामध्ये लोगो बिगो समजा प्रॉपर समजा ऍड केलंय, ह्या सुद्धा काहीतरी मिस्टेक आहे, तर तुम्हाला 2 वेळेस 3 वेळेस 4 वेळेस तुम्ही एडिटिंग करून घेऊ शकता. माझा तुम्हाला एक व्हिडिओ यामध्ये आहे का बघावं लागेल. याचे पॉईंट नाही कमी होत ना सर एडिट करताना, काय होतात? पॉईंट कमी होतात नाही जे बी एडिटला पण पॉईंट. का? हा, त्याला एडिटला सुद्धा प्रॉब्लेम आपले कमी होतात, आपले क्रेडिट. बरं. पण किती सांग का, यातून एडिटिंग सुद्धा करू शकता.
फक्त कसं माहिती का, थोडा टाइम लागतो. हो आपलं हो. एकदम प्रॉपर आउटपुट पाहिजे असेल तर. आणि प्रॉपर हा त्याला जर इंटरनेट कनेक्शन राहिलं तर थोडं फास्ट होतं, नाही राहिलं तर मग थोडं इझी चालतं. हा, कधी कधी काय होतं माहिती का, एखाद्या वेळेस असं घाण घाण म्हणजे आउटपुट काढून देतो की इच्छा सुद्धा होत नाही व्हिडिओ बघायची. हा, मग त्यावेळेस काय करायला त्याच्यामुळे लागतं? मला काल एक व्हिडिओ बनवत होता. नाहीच व्हिडिओ झाला तो माझ्याने, कारण ते कधी कधी लेट डोक्यावर पडल्यासारखं आउटपुट काढून देतो. कधी कधी मला पण एका तेच झालं प्रॉम्प्ट मध्ये दुपारी सुद्धा ना. काम होऊन जातं. मला पण दुपारी मराठीतनं बनवायचा होता व्हिडिओ, ते इंग्लिश मधून बनवून देत होता. अरे काय लावलं म्हटलं राव यांनी, बाकी मराठी बाकी इंग्लिश. नाही नाही, डायरेक्ट शिवाय द्यायच्या. शिवाय देताना तर इगो हट करायचं, त्याला डायरेक्ट म्हणायचं की अर्ध्यापेक्षा ते क्लाउड चांगलंय, जेमिनी चांगलंय. ते लगेच मग काय हा, करतं, देत आउटपुट काढून चांगलं. मग मी त्याला नाही का, त्याला थोडं हे केलं. नंतर हम्म. म्हणलं सोड हे विषय, त्याला मग स्किप केलं अर्धा पाऊण तास. त्याच्यानंतर मग परत न्यूज चॅट मध्ये जाऊन ते नवीन हे होतं कधी केलं. कधी, काय माहिती का, ते बी आहे. कधी कधी लय भारी आउटपुट काढून देतो, कधी कधी काय होतं की काम करताना आपल्या त्याला मनासारखं माणसानं आउटपुट देत बनवून नाही. दिलं, ते पुढे पाहिजे. मग माझा केलेला असं एडिटिंग मध्ये तुम्हाला दाखवतो आहे का व्हिडिओ. हो. बघा मी आता एक बनवला एक व्हिडिओ, पाच स्क्रिप्ट मध्ये. मी तुम्हाला शेअर पण केलाय, बघशाल तुम्ही फक्त काय कधीतरी. करता माहिती का, कोणता पण व्हिडिओ बनत बनत असेल का, तर तुम्ही काय हो करणार की बाबा मला 20 सेकंदची स्क्रिप्ट काढून दे बरं का. मग ते काय हो करणार, हो स्क्रिप्ट काढून देणार. पण हो स्क्रिप्ट अशी काढणार की जो डायलॉग असतो का, डायलॉग हो तो तुमचा 10 सेकंद मध्ये बसणार नाही. कशामुळं, की 10 सेकंद मध्ये आपले बिरोल येणार, मोशन ग्राफिक्स येणार आहे, आणि हो हो त्याच्यामध्ये आपले 2 ते 3 सेकंद आपले खालीवर होतात. तर त्याला असं हम्म सांगायचं की स्क्रिप्ट 20 सेकंदाची आहे, पण सीन 1 सीन 2 मध्ये आपलं जे डायलॉग आहेत प्रॉपर बसले पाहिजे, कुठंही कट झाला नाही पाहिजे डायलॉग. आता बरेच व्हिडिओ बघितले बरं. मी, शेवटचे एखादा शब्द 2 शब्द ते कमी करतात, किंवा मग काय कमी होतंय, कर. किंवा तो एकदम फास्ट बोलतो. हो म्हणजे मग आपण काय करतो की आपलं वाटतं की कसं काय एवढं फास्ट व्हावं लागलाय. तर फास्ट कशामुळे होतो, की डायलॉग जास्त झाला, टाइमलाईन कमी झाली, आणि त्याला जे ऍडजस्ट बरं. करण्यामध्ये तो फास्ट बोलला. फक्त त्याला सांगायचं की सीन 1 आता बघा कुठे गेलं ते दाखवतो मी. आता इथं आला समजा. आता ज्या टाइम तुम्ही प्रॅक्टिस करता का, त्या टाइमाला तुम्हाला लगेच कळते की डॉलर बसल का नाही त्यामध्ये. आता कुठे गेला थांबा आता. आणि प्रॉम्प्ट म्हणजे काहीच नाही. प्रॉम्प्ट मध्ये काय असतं माहिती का, फक्त की व्हिडिओ मध्ये आउटपुट काय येणार आहे ते असतं. फक्त व्हिडिओ बनवण्याच्या आधी तुम्ही प्रॉम्प्ट पण वाचू शकता. प्रॉम्प्ट मध्ये समजा काय काय असतं. आता विनिंग कमर्शियल व्हिडिओ एडिटर हा समजा रोल आला, मग खाली आपला डायलॉग येणार. कुठे गेला समजा. आता हे बघा, हा झाला प्रॉम्प्ट. प्रॉम्प्टला काहीच घाबरायची गरज नाही. आता इथं काय दिलं की बाबा तू एक अवॉर्ड विनिंग हे आहे समजा. आता ह्याच्यामध्ये काय काय येणार, त्याच्यामध्ये पूर्ण कॅमेरा अँगल कसा असेल, अॅनिमेटेड आयकॉन काय काय येणार, मोशन ग्राफिक्स काय काय येणार आहे, मोबाईल नंबर काय, व्हॉट्सअप अॅनिमेशन, हे जे असतं का, हे प्रॉम्प्ट असतो. प्रॉम्प्ट म्हणजे एक स्ट्रक्चर असतं पूर्ण. आणि जर तुम्ही डायरेक्ट बनवले गेले का, ते स्ट्रक्चर असं येणार नाही. तो फक्त डायरेक्ट तुम्हाला प्रॉम्प्ट काढून देणार 10 ते 15 ह्याचा लाईनचा. पण तुम्ही जेवढं डिटेलमध्ये सांगताल तेवढा मोठा तुम्हाला प्रॉम्प्ट भेटून जाईल. आणि तेवढं जास्त त्याला म्हणजे काय म्हणतात ते, गाईडलाईन म्हणा किंवा काय स्ट्रिक्ट, म्हणजे आपण त्याला हे देतो की आम्हाला असंच आउटपुट पाहिजे. दुसरं काही नाही ह्याच्यामध्ये. फक्त जेवढं तुम्हाला चॅट जीपीटीला बोलता येईल तेवढं बोलायचं. कारण आधी मी पण लय असं विचार करतो की बाबा मला जेसन प्रॉम्प्टच पाहिजे, मला लयच आउटपुट भारी पाहिजे. पण जसं माझ्या प्रॅक्टिसने मला कळलं की त्याला फक्त खोलवर माहिती देत चालायचं. जेवढी माहिती देताल तेवढं तुम्हाला आउटपुट भेटून जाईल. मी कधीच प्रॉम्प्टच्या मागं कधीच पडत नाही, काय नाही. फक्त माझी कन्सेप्ट काय, मला तेच आउटपुट पाहिजे, म्हणून मी इथे रिसर्च करणार. त्याला काही ना काही रेफरन्स इमेजेस असतील, व्हिडिओचे फोटोज असतील, ते द्यायचं फक्त. दुसरं काही नाही. कुठं गेलं माझं एक गुगल फ्लो नावाचं एडिटिंग मी केलेलं होतं. हे बघा वरचे, मला काल परवा दिवशी मी नका टाकले 5 जुलैला मी घेणार आहे वर्कशॉप म्हणून. तर एवढे त्यांनी मिस्टेक करून दिली. कुठं मागे लोगो चेंज करायचा, कुठं बोलताना डायलॉग कट करायचा, आणि एडिटिंग करायला दाखवतो तुम्हाला मी एडिटिंग.
ते पूर्ण मी एडिटिंग येत असेल एखाद्या दिवस. तो झाला, हे झालं रॉ फुटेज. आणि हे पुढचं कुठे गेलं? ऑफिस. हा, अशा प्रकारे तुम्हाला एडिटिंग मध्ये तुम्ही ऍड करू शकता. प्रत्येक गोष्ट तुम्ही सांगू शकता की मोशन ग्राफिक्स आलं नाही, किंवा जर तुम्हाला एखादा पॅन कार्डचा व्हिडिओ बनायचा आहे, तर तुम्हाला पॅन कार्डचे असे व्हिज्युअल पाहिजे असले, तर तुम्ही ते पण त्याला सांगू शकताय, जेवढं तुम्हाला सांगता येईल तेवढं. समजलं का एवढं? काय एवढं काय लई किचकट नाही काही. आणि त्यामध्ये आपले बरेच विद्यार्थी म्हणजे जवळपास चांगलं आउटपुट काढायला लागलेत, व्हिडिओ असू द्या, इमेजेस असू द्या. आहेत का आपल्या स्टुडंटचे फोटो? ते बघा आपल्या स्टुडंटचे मी जवळपास प्रत्येक जण आता चांगलं काम करायला लागलेत. मला पण जे सांगितलं का त्या हिशोबाने व्हिडिओ बनवायला लागलेत. म्हणजे काय ना, फक्त काय म्हणतात ते, डिटेलिंग द्यायचं काम करा फक्त, दुसरं काय नाही. व्हिडिओ तुमचे ऑटोमॅटिक होतील चांगले. दुसरं काहीच नाही यामध्ये. अजून आहे, अजून ऍडव्हान्स लेवलचं खूप आहे, पण ते फक्त आपण पेड क्लासमध्ये घेतो ते. कारण त्यामध्ये इमेजेस असू द्या, व्हिडिओज असू द्या, तुम्ही जेवढे पण कमर्शियल ऍड असू द्या. आता तुम्ही गाणं ऐकलं असेल ते, समय राणाच्या सोबत गाणं आलं ते, चाय की टपरी पे, ते सुद्धा गाणं यानेच बनवलेलं आहे. कुठे गेलं थांबा, सॉंग्स आपल्यामध्ये आहे का लॉग इन इंस्टाग्राम? व्हॉट्सअपला असल्याकडे तुम्ही नका सांगू नका देऊ. पण तुम्ही जवळपास कुठल्याही प्रकारचे व्हिडिओ बनवू शकता, आमचे सर आहेत. हा व्हिडिओ झाला. विसर सर. एक मिनिट. हा ठीक.
बोला. हो, मी असं म्हणत होतो, आपला यायचा जो लोगो येतो ना खाली, हा, वॉटरमार्क. वॉटरमार्क, तो रिमूव्ह करण्यासाठी आपण एक पीएनजी बनवून त्याच्यावर सोडला तर, काय म्हणले? एक पीएनजी बनवून जर सोडला आपण त्याच्यावर वॉटरमार्क वर आपल्या ऍडचा कुठला तरी, तर हा जमेल ना ते? हा, जमते, काय अडचण नाही. कारण तुम्ही किती मोठा पेड प्लॅन घ्या, काही करा, वॉटरमार्क ते काही वॉटरमार्क निघत नाही. येईलच तो. आणि पहिलं जे वॉटरमार्क आम्ही काढत होतो बरं का, कसं काढत होतो की एडिटिंग टूल मध्ये गेलोत का, तर थोडं झूम आउट करून आम्ही ते वॉटरमार्क रिमूव्ह करत होतो. आता ह्यावेळेस काय झालंय, तिने असं अपडेट केलंय की वरती वॉटरमार्क सरकून डायरेक्ट गेला एकदम त्याने तो. सेंटरला आणलाय त्यांनी. हो, मग आणि ते सेंटरला टाकल्यामुळे त्याचं काय ते होते की तर एडिटिंग आपल्याला. करायला गेलं का, तो डायरेक्ट म्हणजे भागच कट व्हायला लागलाय. हो हो हो. तसे वॉटरमार्क लिमिट आहेत, पण ते म्हणजे काय होतं की व्हिडिओची क्वालिटी खराब होती. बघू त्याला काय, बघू काय असेल, काय जुगाड लागलं तर बघू आपण, होईत असेल काहीतरी. बघू काय तर लावू त्याच्यावर idea थोडी. नाही, वॉटरमार्क रिमूव्ह टाकलं का तरी होते, पण काय होते की ती व्हिडिओची क्वालिटी खराब करेल, किंवा ते म्हणून की आम्हाला पेड, आमचं पण पेड आहे. नाही नाही, त्याच्यात काय करू माहितीये का आपण, पीएनजी त्यांचाच क्रिएट करायचा ना कुठला तरी, त्यांचा आता शॉपचा जो पाहिजे नाही त्याचा शॉपचा हा, तुम्ही ते बनवायचा. ते टाकू शकता. हा, मी तेच करतो ना. आता हा, मग समजा तेच शॉप आहे, करायचं. आता तुम्ही काय करू शकता की तुमचा ए ऐकून म्हणा, किंवा तुम्हाला तसा लोगो बनवायचा आहे, तसा लोगो हा बनवायचा, पीएनजी मध्ये चॅट जीपीटी करून घ्यायचा, आणि तिथं बारीक करून तिथं लोगो प्लेस करून टाकायचा. हा हा, तसं करायचं ना. हा, तसं चालतं, काय अडचण नाही, तेच करू शकता. ते तिने बेस्ट राहील. तुमची ब्रँडिंग पण होईल तुमच्या शॉपची, आणि वॉटरमार्क सुद्धा निघून जाईल. आता काय आपल्या मीटिंगला काय 4च जण आहेत, त्याच्यामुळे म्हटलं चला बोलू शकतो हा विषय विषय आपण त्याच्यावर. हा, काय अडचण नाही, चालते. मी पण त्याची व्हिडिओ बनवायची ना आधी. काय करायचं, हा, डायरेक्ट लोगो ऍड करायचो तुम्ही. कसं जास्त लोक राहतात ना, बोलता नाही येत काही गोष्टी. नाही नाही, तसं आपल्या क्लासमध्ये काय नाही बघा, 100 असो 50 असो, आपण प्रत्येकाला टाइम देतो. कारण कसं आहे, ठीक आहे. मी सुद्धा इतके क्लास केलेत ना, म्हणजे विचारच नाही, आतापर्यंत मी 500 ते 1000 वेबिनार केले असतील आतापर्यंत. हो ना. आता म्हणणार 9 रुपयाच्या क्लासमध्ये या, पुन्हा शेवटला कोर्स सांगणार 4000, 5000, 8000, काय नाही तेवढं, दुसरं काय नाही बघा. आणि जेवढे पण क्लास केले का, असा सपोर्ट कोणाचाच भेटत नाही बघा. त्यामुळे फक्त काय नाही भाऊ, जे आहे का, हे खूप बेसिक आहे. आणि ह्यामध्ये तुम्ही इमेजेस, व्हिडिओ बनवू शकता. अजून ऍडव्हान्स लेवलला खूप आहे, पण तुम्ही ही प्रॅक्टिस करा आधी, थोडी बघू. कारण कसं आहे, आता जर कुणाला वाटलं की आपल्याला कधी साईड इन्कम चालू करायची, किंवा यायचं आपल्याला काम करून, आता काय होणार आहे माहिती आहे का, आता जे इलेक्शन येणार आहे, किंवा काही पण काम असू द्या, येणाऱ्या 1 वर्षात किंवा 2 वर्षात यायला इतकी डिमांड येणार आहे का नाही. आणि ज्याला यायचं फुल नॉलेज आहे का, तो पैसे कुठून ना कुठून कमवणार, म्हणजे कमवणारच. हा, मस्त मान्य आहे का तुमच्याकडे शॉपचं तुम्ही काम करतात, तुम्हाला टाइम भेटत नाही, पण तुम्ही एक एआय करून एक सेकंड इन्कम तुम्ही चालू करू शकता. आता सध्या माझं पण शॉप आहे, मी शॉपचे काम करतो, इकडे क्लायंटचे सुद्धा काम करतो यायचे. काय पैसा कुठं ना कुठून यायला पाहिजे ना. आणि कसं एक इन्कम सोर्स काही भागत नाही बघा आजच्या काळात. ज्याला वाटतं समजा की काही ना काही नवीन स्किल्स शिकावं, अजून कशी इन्कम सोर्स तयार करता येतील, तुम्ही यायचा यूज करून तुम्ही किती पण बिझनेस चालू करू शकता. आता तुम्ही बघितलं असेल की इंस्टाग्रामवर ई बुक म्हणा, किंवा डिजिटल प्रोडक्ट म्हणा, तुम्ही ई बुक सुद्धा 5 मिनिटात 10 मिनिटात तुम्ही कसली पण तयार करू शकता. 199 ला सेल करू शकता, 49 ला सेल करू शकता. म्हणजे तुम्हाला जे पण तुमच्या फील्डमध्ये, समजा तुम्हाला कोणी कोणी काय असते, कुणाला काय ना काय नॉलेज असतेच. आता मला कसं यायचं नॉलेज आहे, आता कुणाला काय तरी छोटी स्किल असेल, त्याचं नॉलेज असेल नॉलेज, कुणाला मेहंदीचं असेल नॉलेज, म्हणजे तुम्हाला ज्या पण क्षेत्रामध्ये तुम्हाला अनुभव आहे, तुम्ही त्या क्षेत्रामध्ये तुमचं ई बुक म्हणा, तुमचा कोर्स म्हणा, तुम्ही काही पण चालू करू शकता. तुमच्या ह्याच्यावर डिपेंड आहे. आणि तुम्हाला एआय म्हणजे तुम्हाला आज कोणत्याही शिक्षकाची गरज नाही. एआय शिकाय, समजा एआय करून तुम्हाला काम करून घ्यायला, तुम्हाला एआय प्रत्येक गोष्टीमध्ये मदत करतो. मग फेसबुक ऍड पासून ते वेबसाईट पासून ते ऑटोमेशन पर्यंत, प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला एआय आज मदत करतोय. फक्त तुम्हाला बिझनेस काय, तुमची ब्लू प्रिंट काय, तुम्हाला काय कमवायचे, किती पैसे कमवायचे, तुम्हाला महिन्यासोबत दिवसासोबत तुम्हाला पूर्ण कंटेंट प्लॅन सुद्धा बनवून देतो, की तुम्ही आज हे काम करा, उद्या हे काम करा. आणि असं जर तुम्ही फॉलो केलं तर तुम्ही लवकरच चांगली इन्कम करू शकता. टोटल म्हणजे एआय तुमच्यासाठी काही पण आज करून देऊ शकतो. आता ह्याच्यामध्ये अजून ऍडचे प्रकार आहेत बघा. कमर्शियल ऍड झाले, प्रोडक्ट ऍड झाले, एजन्सी ऍड झाल्या, कार्टून ऍड झाल्या, पिक्सार ऍड आहेत.
पुन्हा व्हॉइस ओव्हर आहे, अजून कस्टम म्युझिक सॉन्ग आहे. म्हणजे सध्या तुम्ही इंस्टाग्राम बघितले असतील, असे असे म्युझिक यायला लागले की तुम्ही विचार सुद्धा करू शकत नाहीत की बाबा ते सॉन्ग याने बनवले असतील म्हणून. अजून ते कसं भरपूर आहे यामध्ये. मी दुपारी एवढं एक सांगू व्हिडिओ का? हा. मी दुपारी एक व्हिडिओ बनवताना कॅरेक्टर त्यांना म्हणलं की मोठू पतलूचं कॅरेक्टर घ्या, तर त्यांनी घेतला पण एक नंबर व्हिडिओ बनला. हा, घेतो ना. फक्त काय माहितीये हा. का, म्हणजे व्हिडिओ जनरेशन मध्ये थोडा मायनर म्हणजे लहान लेकराचा एक प्रॉब्लेम येतो बघा. आणि जे समजा 6 कंटेंट असेल किंवा अजून जे आता गव्हर्नमेंटच्या स्कीम असतील, तर तुम्ही असा दावा काय करू शकत नाही समजा. आता नाही ते पॅन कार्ड नाही का, समजा ₹1,000 चलन चालू पॅन कार्डला, तर तुम्ही असं ते म्हणू नाही शकत नाही की बाबा की पॅन कार्ड ₹1,000 चलन नाही भरले की डायरेक्ट पॅन कार्ड तुमचं बंदच पडेल. ते आहे नाही नाही ऑप्शन नाही आहे समजा इनएक्टिव्ह होईल म्हणून. पण आपण व्हिडिओमध्ये अं, क्लेम करू शकत नाही द्यायचे. नाही करता येणार. हा, त्याला मग सांगावं लागतं की बाबा प्रायव्हसी इश्यू येऊ नये, तर त्या ह्याने मला प्रॉम्प्ट करून दे, स्क्रिप्ट आणि प्रॉम्प्ट. हो. मोठू पतलू घेतो ना, मी एक व्हिडिओ बनवला होता माझ्या पोरासाठी बर्थडेला. घेतो मोठू पतलू हा. घेतो, कार्टून कॅरेक्टर घेतं. आता छत्रपती हो शिवाजी महाराज झाले आपले, त्याला आता सुद्धा मी नाही कधी प्रॉब्लेम येतो मी त्याला. काल की परवा दिवशी एक ट्राय करताना मी त्यांना म्हटलं नाही का, मला अमिताभ बच्चनच्या आ- नाही घेत. मला अमिताभ बच्चन मॉडेल पाहिजे, तर ते डायरेक्ट म्हणते नाही मी अशा प्रकारचा कुठला व्हिडिओ नाही आता जनरेट समजा करू. कोणता बी मोठा राजकारणी असू द्या, ज्याचं विकिपीडियाला आहे समजा अमिताभ बच्चन झालं, मोठमोठी सेलिब्रिटी झाली. हो. आता समजा कोणी गैरफायदा घेईन ना, कशामुळं? आता ते मोठी सेलिब्रिटीत, आता माझ्याकडे एखादा परफ्यूमचा ब्रँड आहे आणि हो. अवघं शाहरुख खानला आणलं आणि शाहरुख खान हम्म. सोबत जे स्टाईल मध्ये ऍड बनवून घेतली, हा. तर त्याला केस करा असते माझ्या नावाने, कंपनीच्या नावाने. तेच तेच मी जस्ट एक मग ते हे तसं बनवून यायचं बघू कोणी म्हटलं. गैरफायदा घेऊ शकतो ना. आता मी अवघं एखादा प्रोडक्ट लॉन्च करायचा, आता शाहरुख खानची फॅन फॉलोइंग नाही म्हणून तर किती करोड मध्ये असेल. उगं मग मी ते घ्यायचं ऍड रन करायची मी आणि लोकांना. असं कमेंट केली होती की हम्म. आपलं माइंडसेट क्लिअर करण्यासाठी केली होती की नाही बाबा मोठे सेलिब्रिटींचं होऊ शकतं का, पण ते नाही 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 होत. नाही, मोठे ते सेलिब्रिटी होत नाहीत. आता छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा तुम्ही म्हणजे जे पाहिजे का तसे हा. इमेज येत नाहीत. आणि जे नाही तुम्ही जे ते. हाय लेवलचे बघितलेत का समजा व्हिडिओ शिवाजी महाराजाचे म्हणा ते भारी भारी, हो तर हो ते व्हिडिओ जेमिनी मध्ये होत नाहीत. त्यासाठी हिक स्पीड, सिडान्स, जे मोठमोठे टूल आहेत का त्यात बनते ते. हो. आणि आता जितका मोठा आपण प्रॉम्प्ट काढला का एवढा जवळपास, तर तेवढा प्रॉम्प्ट त्याला द्यायची गरज लागत नाही. सिडान्स असू द्या, हिक स्पीड असू द्या. हो. पण हो. ते प्लॅन जवळपास खूप महाग आहेत. प्लॅन म्हणजे $50, $25, $40 प्लॅन आहेत. हो मग त्याच्यामुळे समजा तेव- आपण ते पण सांगितलं असतं तेवढे पण आपले पोरं फी जुगाड पण नाही लागा ना. द्यायचे. तेवढं आपले पोरं फी पण नाही देणार. तेच नव्हतं असं. ते आता कसं आहे, आपण इंडियामधले लोक तर आपल्याला सर फुकटच पाहिजे. ते झालंच. पण हाय क्वालिटी आहे समजा. जर कोणाला प्रोफेशनल शिकायचं असं ही स्पीड ते, तर ते घेऊ शकतात. पण ते कसं आहे, लय महाग प्लॅन आहेत. जेमिनी सुद्धा आता क्वालिटी द्यायला लागले चांगलं. हे पण आता 2 महिन्यापूर्वी ते ओमिनी अपडेट झाल्यामुळे एवढी क्वालिटी यायला लागली. ती एवढी क्वालिटी नव्हती आधी. हो. इमेज टू व्हिडिओ आधी म्हणावं लागायचे. त्याच्यामुळेच ना मग आता लोक लय व्हिडिओ बनायला लागले. आधी 3 महिने आधी बघा तुम्ही, व्हिडिओ बनायचे म्हणले का अवघं तुरळक लोक होते, 10 ते 20% लोक. हो ते आता तर आहेच. ओमिनी अपडेट झालंय, कसला प्रॉम्प्ट टाका, आउटपुट यायला लागले कसा घासाना. मग लोक थोडं सवय लागली. पुन्हा जिओनी मध्ये प्लॅन काढून तर अजून लोकांना सवय लावली. हम्म. पण चांगलं आहे. फक्त सांगू का, जेवढे पण आहेत क्लासमध्ये AI वर फोकस करा. AI सांगू का, एक वर्ष जर तुम्ही AI ला दिलं, तर तुम्हाला एक वेळ अशी येईल की तुम्हाला AI भरपूर पैसा पैसा कमवून देईल. कारण बघा, पहिलं इंजिनिअरचा काळ होता, डॉक्टरचा काळ होता, आणि प्रत्येक फील्डमध्ये काही ना काही समजा 5 वर्षाचा काळ असतो पैसे कमवायचा. आता आता तुम्ही माझं समजा, बघा. हा, मी आता समजा तुम्ही AI व्हिडिओ शिकला, तर एखादा मित्र आला माझ्या दुकानासाठी बनवून दे, घ्यायचे 400, माझ्या आता 500, 1000. माझ्या आताच ऑर्डर पडले ते काय सांगू तुम्हाला. मग काय तिकडे बघा, आता एखादा क्लायंट आला, बघायचं केवढा पैशावाला, काय किती पैसे देऊ शकतोय, सांगायचं 1000, 1500, 2000. आता बघा, आता इलेक्शन लागतं ना बघा, आता ह्याला आपले हे जे, तर तुम्ही राजकारण सुद्धा तुम्ही बनवू शकता, त्यांचे काम घेऊ शकता तुम्ही. त्यांचा हो. अवतार बनवायचा, त्यांचं पूर्ण घ्यायचं काय असतं, त्यांचं कंटेंट काय आहे, द्यायचं ChatGPT ला एक ब्रेन तयार करायचा आणि चालू तिथं तर मी काम. प्रत्येक प्रत्येक शॉपवाल्यांना नाही का त्यांना ऍडव्हर्टाइजमेंट करण्यासाठी ते म्हणतात मला व्हिडिओ बनवून दे. ठीक आहे बाबा, ₹200 दे, मी करून देतो तुला. 10 सेकंदाचा, 20 सेकंदाचा बनवून देतो. 20 सेकंदाचा हा बनवून घे, घे ₹200 दे. हा, 200, 500. आणि काय झालं हा. माहिती का, हे
आता लय सोपं झालं म्हणजे सोपं नाही अवघडच आहे. पण ज्याला लय खरंच अवघड आहे प्रोफेशनल ते. काम आपल्याला करून पाहिजेत डोक्याला का, ताण आहे ना ते. आपल्याला डोक्याला ताण येतो. आ, 1000 आणि 1500 आता बरेच क्लायंटचे परफेक्ट नाही 1000 झाला तर 2000 मग कोणाकडे 3,000 रुपये चार्ज घेतलेला आहे. हा. आता काय झालं की लोकांना काय वाटतंय की 500 रुपये द्यावं आणि 5,000ची क्वालिटी द्यावं, असं नाही होऊ शकत. मी एका एका आयडी वर बोलणं झालं होतं माझं, तर तो मला म्हणत होता नाही का, 10,000 रुपये द्या मी तुमचं हे करून देतो. म्हटलं अरे बाबा, 10,000 कुठं म्हणतो, मग म्हटलं मी माझा स्वतः. तेच प्लॅन आहे ना. माझं काय म्हणणं आहे माहिती का, आता मी बी एक बिझनेसमॅन आहे समजा. मी यायची व्हिडिओची सर्व्हिस लोकांना देतो समजा. मला काय सांगा, मला जेवढे मी क्लास पर्यंत लोकांना शिकले का, हो. प्रत्येकाची रिक्वायरमेंट होती सर आम्हाला व्हिडिओ बनवून द्या. हा मी घेतले असते 300 रुपये 400 रुपये 500 रुपये. पण म्हणलं हा. आता मी एक समजा माझी एक दुकान आहे, मी पण दुकान बघतोय, तर प्रत्येक जण पैसे नाही देऊ शकत. पाचशे नाही रुपये देऊ म्हणा, शकत. 600 रुपये म्हणा. जर म्हणलं जर आपण त्यांना जर शिकवलं तर ते स्वतःच्या बिझनेससाठी तर व्हिडिओ बनवू शकतील, इमेजेस बनवू शकतील. आता माझं जेमिनीचा प्लॅन नाही का, हा. गेल्या 4 महिन्यापासूनच जेमिनीचा प्लॅन ऍक्टिव्हेट आहे ऑलरेडी. काय नाही, ट्राय कारण की करायचं. माझे तर हम्म, पहिले व्हिडिओ बघितले का म्हणजे लयच खराब खराब व्हिडिओ यायचे. पण जेवढी तुम्ही हो, प्रॅक्टिस करताल, जेवढं सराव करताल का म्हणजे आउटपुट चांगलं येते. ते तर आहेच. पहिलं मला एक एक व्हिडिओ बनवायला 4-4 5-5 तास टाइम लागायचा. आता 5-10 मिनिटात काम आहे. आता ह्याच्यामध्ये इंस्टाग्राम वर ब्लॉग आहे का नाही काय माहिती. तर तुम्ही असे असे व्हिडिओ बनवलेत ना, लय नंबर व्हिडिओ बनवलेले आहेत. आपलं चालू आहे एक प्लॅन 7 दिवसाचा कोर्स घ्यायचा. बघू आता काय होते का नाही. पण त्याच्यामध्ये हे तर बेसिक आहे. त्याच्यामध्ये तर आपण एवढं ऍडव्हान्स लेवलला जाणार का नाही म्हणजे. तुम्ही क्लायंटची सुद्धा काम करू शकता कसले पण. फेसबुकचं नॉलेज नसले तर मला तुम्ही फेसबुक ऍड रन करू शकता, वेबसाईट असू द्या वेबसाईट करू शकता. म्हणजे जवळपास तुम्ही 10 ते 15 इन्कम सोर्स तुम्ही चालू करू शकता. एवढं आपण नेक्स्ट लेवलला जाणार आहोत. बघू आता काय. आता मला आता हे बघा आता कुठे गेलं, स्क्रीन शेअर करतो मी. आता मला आता समजा आपलं जे स्कोरचं डिझाईन आहे पूर्ण दाखवतो एक मिनिट. आता हे बघा प्रेझेंटेशन आहे का, मी प्रेझेंटेशन पूर्ण मला डिझाईन मला याने सांगितली अशी डिझाईन करा, त्याच्यामध्ये हे ऍड करा. हे पोस्टर त्याने बनवून दिले, हे ग्राफिक्स त्याने बनवून दिलं मला. त्याने सांगितलं की कोणत्या स्लाइड मध्ये काय पाहिजे, कुठं कुठं कसं कसं डिझाईन पाहिजे. ते पूर्णच मला याने बनवून दिलंय. आता हे मला प्रेझेंटेशन जर असं ते मला असतं का, मला 3 दिवस गेले असते. ते पुन्हा इंटरनेटवर जा, बघा लोकांचे कोर्स जॉईन करा, ते कसं शिकवतात ते बघा. ते पूर्ण आपल्याला याने सांगितलंय, अजून काय पाहिजे. ह्याच्यामध्ये एक माझं ब्रँड बनवलंय डायरेक्ट कोर्ससाठी. कॅनवावर पण एडिट करता का तुम्ही? हा कॅनवा येतं ना आपल्याला, कॅनवा येतं आपल्याला म्हणजे जवळपास सर येते आपल्याला. काय म्हणजे असं नाही की येत नाही 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 म्हणून. नाही, कॅनवावर एडिट करता का तुमचे व्हिडिओ, असं बोललो मी. नाही एडिट का, हा. कॅनवा मध्ये नाही मी. कॅनवा मध्ये करता येतात बरं का, पण ती कॅनवा आपल्याला नाही आवडत एडिटिंगला. कॅनवाला हाय हो. कॅनवाला डोकं खातं. माझं काय, एडिट ऍप मध्ये जायचं डायरेक्ट, क्लिप ऍड करायच्या, थोडंफार ट्रिम मारायचं, डायरेक्ट पब्लिश. हा. ह्याच्यामध्ये तुम्ही प्रेझेंटेशन चांगली बनवू शकता कॅनवा मध्ये. हो प्रेझेंटेशन हो. सुद्धा ए बनवून देतं. पण त्याला खूप टाइम द्यावा लागतो त्यासाठी. कारण कॅनवाचं माझं प्रेझेंटेशन जेवढं क्लीन आणि पाच सॉफ्ट असेल का वर्षापासून ते पेमेंट बघायला आहे. चांगलं वाटतं. कॅनवा 5 वर्षापासून युज करतोय मी. कॅनवा मी तर 2019 पासून युज करतोय कॅनवा. मी आता पण आता कुठे मी 19 आता पेड प्लॅन घेतला 199 रुपये महिन्याचा, म्हणलं चला काही ना काही. पासून युज करतोय. मग काय नाही बघा म्हणजे आजकाल छान आहे म्हणजे छान. 90% काम आपल्याला एआय करून द्यायला लागले. 10% काम आपण करू करू शकत नाहीत का. हा मग. आणि त्याच्यामुळेच ना आजच्या किती लोक सध्या एआयचं जेव्हा काही काही करायला लागले तर विश्वास बसत नाही लोकांच्या. मग काय फक्त प्रॅक्टिस करा बघा, दुसरं काय नाही. आता समजा तुम्ही व्हिडिओ काय. बनवले, तुम्ही टाकले, तुम्हाला एक दोन इन्क्वायरी येणारच, कुठे व्हिडिओ बनवले काय केले. तुम्ही सांगितले मी बनवलाय, तर तुम्ही ह्याच्यामधून लग्नाची पत्रिका असू द्या, कुणाचा रिझ्यूम असू द्या, लग्नाचा रिझ्यूम असू द्या, जॉबचा असू द्या, वेडिंग इन्व्हिटेशन असू द्या, तुम्ही काहीही करू शकता. हो. ऑटोमॅटिकच. फक्त तुम्हाला काय पाहिजे ते सांगायचं त्याला. आणि समजा तुम्हाला नाहीच आयडिया आली, कुठून घ्यायचं कुठून काय करायचं, डायरेक्ट पिंटरेस्ट गाठायचं. पिंटरेस्ट झालं, इंस्टाग्राम झालं. तुम्हाला तिथे एवढ्या भारी भारी आयडिया भेटतात ना, कॉपी करायचं टाकून द्यायचं. अजून जवळपास खूप असे एआय टूल आहेत म्हणजे खूपच म्हणजे सांगायची सुद्धा म्हणजे लिस्ट पुरणार नाही. अजून कोणते अरेना आहे, अरेना मध्ये तुम्ही फ्री मध्ये चॅट जीपीटी यूज करू शकता.
ह्याच्यामध्ये कम्पेअर करू शकता जेमिनीचं आउटपुट कसं येते, जेमिनीचं प्रॉम्प्ट आउटपुट काय येते, चॅट जीपीटीचं कसं आउटपुट येते. लय मोठे ह्याच्यामध्ये बी एजंट मोड, साइड बाय साइड, डायरेक्ट बॅटल मोड, त्याच्यामध्ये न्यूज चॅट, त्याचे खूप सारे असे आहेत टेक्स्ट, सर्च पिजन, डॉक्युमेंट, एफडी, इमेज टू एफडी, टेक्स्ट टू इमेज, इमेज एडिट, टेक्स्ट टू व्हिडिओ. आता बघा टेक्स्ट व्हिडिओ केला आहे त्याच्यामध्ये सर्व मॉडेल आले, फ्री मध्ये तुम्ही यूज करू शकता. फ्री मध्ये जेवढे पण पेड आहेत का एआय टूल ह्यात यूज करू शकता. सोरा आहे, सोरा बंद झाले, ग्रोक आहे. ग्रुप मध्ये सुद्धा व्हिडिओ क्वालिटी चांगली ती. सिडन्स आहे, सिडन्स ट्राय केलं नाही मी. सिडन्स होते का अजून? चांगलं म्हणजे अजून खूप असे टूल आहेत की त्यामधून तुम्ही फ्री मध्ये यूज करू शकता. काय दाखवा कुठं, फक्त काय करायचं माहिती का, नॉर्मल चॅट मध्ये बोलायचं नाही. समजा एक प्रोजेक्ट तयार करायचा, त्याच्यामध्ये अजून एक ऑप्शन आहे जीपीटी म्हणून. जीपीटी तरी स्ट्रॉंग आहे यापेक्षा. जीपीटी मध्ये सेम टू सेमच आहे, थोडं वेगळं आहे फक्त. जीपीटी आहे का नाही ह्याच्यामध्ये अजून भरपूर ऍप आहे. तुम्ही डायरेक्ट याला तुमच्या कॅनॉला कनेक्ट करू शकता. त्यामधून तुम्हाला रेडीमेड तुम्हाला प्रोजेक्ट जीपीटी भेटतात, त्यातून सुद्धा करू शकता तुम्ही. म्हणजे ऍडोब फोटोशॉप तुम्ही डायरेक्ट लिंक करू शकता. जर तुम्ही चॅट जीपीटी कडून एखादा फोटो बनवला, इमेज बनवली, तर डायरेक्ट फोटोशॉप मध्ये तुम्ही ते एडिट करू शकता, कॅनवा मध्ये एडिट करू शकता, फिग्मा मध्ये. जर एखादी वेबसाईट बनवली तर डायरेक्ट लेबलला तुम्ही कनेक्ट करू शकता. म्हणजे खूप साऱ्या आहे ह्याच्यामध्ये. त्याच्यामुळे फक्त आपण बेसिक घेतले, आपलं काम फक्त एआय व्हिडिओ झाले तरी बाद झाले. तर बाकी भरपूर आहे यामध्ये शिकण्यासारखं. अजून आहे कोणाला प्रॉब्लेम काही असेल तर सांगा, घेऊ लगेच. भंडारे साहेब आहे का, समजलं का? हा समजलं सर. हा काय नाही प्रॉब्लेम. कोणाला काही एवढं आवड नाही, फक्त डिटेल मध्ये सांगायचं. हो आलं लक्षात. झालं का? हो डाऊट क्लिअर झाले. काय डाऊट क्लिअर झाले होते? का? काय प्रॉब्लेम आला तरी बी सांगू शकता. बघा काय डाऊट बिट असला सांगा, काय अडचण नाही एवढी. नवीन नवीन असं समजत माणसाला. तुम्ही ज्या टायमाला व्हिडिओ बनवला आपण का, त्या टायमाला तुम्हाला कळलं काय एवढं नसतं. एक व्हिडिओ बनवला की तुम्ही किती बनवता व्हिडिओ. बाकी जेवढ्या लोकांना शिकवलं का, प्रत्येक जण आज व्हिडिओ बनवतोय. 40-40 वर्ष, 50-50 वर्षाचे लोक व्हिडिओ बनवतात, म्हणजे काय एवढं आवड नाही. सर तुम्ही घाटसावलीलाच असतात का सध्या बी आता? हा, घाटसावळी. घाटसावलीलाच. हा, कधी आलात ते इकडं, आपलं एसबीआय बँक समोर हो दुकान आहे. तेच म्हणलं ना. हो कुठं तुम्ही बघितलं असेल मला बऱ्याच वेळेस इकडे आल्यावर. बघितलं असं? तुमच्याकडे सीएसपी आहे का? हो आहे ना. कोणत्या बँकेचं आहे? नाही सर सीएसपी नाही माझ्याकडे. मी नाही का? बँकेचं कोणतंच काम करीत नाही. आपलं हे म्हणायचं, आपलं आपले सरकार हे आपलं डॉक्युमेंट समजा, डॉक्युमेंट उत्पन्न डोमसाईल ना. ऑनलाईन फॉर्म आपले आपले हा हा ऑनलाईन हा फॉर्म नोकरीचे ऍडमिशनचे तुम्हाला लय सब मस्त ना काय राव तुम्ही. सर आधार आपल्या म्हटलं तुम्ही किती व्हिडिओ बनवू बँक शकता ना. माझं इंस्टाग्राम अकाउंट बँकेचे सांग का, नव्हते. फक्त एआयच्या जीवावर 15 दिवसामध्ये मी अकाउंट ग्रो केलंय. आणि मी त्यातून सर मला तुमचा एवढं लीड आलं क्लाससाठी. पहिला क्लास जॉईन झाल्यापासून मी लक्ष दिलं इकडे या इकडे, नाहीतर सांग मी का कसं सांग का, आता बघा, आता पहिली नोकिया कंपनी होती, सॅमसंग होती. पहिली नोकियाने किती भारी क्वालिटी दिली बघा मोबाईल मध्ये. पण ते अपडेट झालं नाहीत आपल्या काळानुसार. कसं आहे हो की हो आता आपले जे बिझनेस आहेत का, आपण जे बिझनेस करतो ते पण हळूहळू आपले बिझनेस बंद होणारच येणाऱ्या 2 हो वर्षात किंवा होणार 5 वर्षात. कशामुळं हो होणार आहे. की गव्हर्नमेंट पुढे चालून डायरेक्ट व्हॉट्सअपवरून असं एआय एजंट बनणार. फक्त नाव, मोबाईल नंबर टाकला का, तुम्हाला काय पाहिजे तुमच्या ती पूर्ण प्रोसेस होऊनच एआय तुम्हाला बनवून देणार. होणार पैसा आहे सगळं. आता लोकांना पूर्ण आता कळालं महाआयडी एआय चालू काय आहे. आहे. महाआयडी चालू केलाय सगळं आता त्याच्यावरून बघा ना बरेच होणार तुम्ही, आहे. आता माय चालू केलाय. माय नंबर टाकला की ऑटोमॅटिक व्हॉट्सअप सपोर्ट देणार, तिथे डायरेक्ट गव्हर्नमेंट काय पाहिजे तुम्हाला सर्व. म्हणजे
ते असं एखादं पोर्टल बनवणार की त्याच्यामध्ये आपल्या दुकानाची लोकांना गरजच नाही. हो बरोबर म्हणून सर. समजा आता आता ते आले अजून तर खूप सारं अपडेट व्हायचंय अजून. हे जे तुम्हाला सांगितलं की खूप बेसिक आहे, अजून ह्याच्यामध्ये भरपूर गोष्टी आहेत. तुम्ही याच्या जीवावर कमी पैशामध्ये बिझनेस अशी उभी करू शकतात. आपली चालू प्लॅनिंग बघू आता काय होतंय. 3-4 बिझनेसची प्लॅनिंग आहे सध्या, काम चालू आहे त्याच्यावर. पूर्ण याच्या जीवावर बिझनेस आपली सध्या. कारण बघा आता, आपल्याला कोणता बिझनेस करायचं म्हणलं का तर 5 लाख 10 लाख 20 लाख रुपये कुठून आणायचे माणसाने. पुन्हा जागेचं भाडं, डिपॉझिट, सोप्या नाहीत गोष्टी. आणि ऑनलाईन बिझनेस मध्ये कसं आहे, पैशाची गरज नाही, फक्त स्किल पाहिजे माणसाकडे, काही करू शकतो माणूस. काय नाही म्हणतो कधी काय इकडे आले तर या घटसाळीला. हो सर, हो नक्की नाही तर तुमच्यासाठी मी भेटायला ऍक्च्युअली येतो. आलो तर खूप लागेल तुम्हाला मी. नाही नाही, काय सांगता येत तुमच्याकडे असतो, येतो. आपलं गुरु डिगे झालं, ते आपलं अजय कॅम्प्युटरवाला झालं. असं आहे का? हा, मित्र आहेत ना तिथे बरेच. हा, हा, हा. हम्म. इकडे ना तुम्ही ह्या साईडला आलीच नाही मग आपल्या कुठं नगरपंचायत साईडला. तिकडे आलो नसेल मी. नगरपंचायतच्या साईडला. हा, तुम्ही आलाच नाही ते तुम्ही फक्त तिकडे. आपल्या बँकेपाशी आलेलो आहे बघा, हा, गुरु तुम्ही डिगेकडे तिकडेच आले. त्यांच्याकडं आपलं. त्यांच्याकडे आलेत मग ते हा साईडला. हा त्या उलट्या साईडला मी समोरच्या हा. साईडला. तिकडे काय जास्त हम्म. गरज पडत नाही आपली, त्याच्यामुळे काय नाहीच. हा, बरोबर. हा. येतो सर, मी भेटायला मग येतो कार्तिक तुम्हाला. सर समजलं का तुम्हाला, काय आहे अडचण? नाही सर, क्लिअर झालं आता बरेच. झालं ना? काय ना होत असतं, काय एवढं हो. नाही. अजून तर भरपूर आहे यामध्ये. हो, घ्या क्लास बाकी सर. हा हो, अजून कोणाला काय डाऊट असेल तर विचारा, घेऊ आपण, काय अडचण नाही. डाऊट नसेल तर मग करत लिहू. हा सर. बोला ना. हा सर, देऊ करा, काय नाही प्रॉब्लेम. चालतं करू का लिहू मग? चालतं. हो. अजून दो दो आहेत ना, कांबळे साहेब, आपलं कार्तिक कार्तिक सरत ना, जे कांबळे नावाने. बरं चालतंय, काय अडचण नाही. काय प्रॉब्लेम असेल तर व्हॉट्सअपला मेसेज टाका.